नमस्कार मंडळी. मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य श्री गणपती गजाननाच्या स्मरणाने व्हिडिओला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम मी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करतो की गेले 2 आठवडे जवळजवळ 15 ते 20 दिवस माझ्या आईचं निधन झाल्यामुळे मी कुठल्याही प्रकारची ज्योतिष संदर्भात सेवा, ज्योतिष संदर्भात शॉर्ट्स किंवा व्हिडिओ तुम्हाला देऊ शकलो नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि अशा या संकटकाळी तुम्ही माझ्या चॅनेलशी जोडलेले राहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. मेष ते मीन ह्या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025. मेष राशीसाठी हा आठवडा एकूणच धाडस आणि निर्णयशक्ती वाढवणारा असून तुमच्या मनातील जुने अडथळे हळूहळू दूर होण्यास मदत होईल. एक नैसर्गिक प्रगती तुमच्या जीवनात ह्या आठवड्यात जाणवू लागेल. या आठवड्यात तुम्ही स्वतःकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू शकणार आहात. तुमची ऊर्जा एका वेगळ्या स्तरावर एक वेगळी चमक सतत दिसत राहील. त्यामुळे तुम्ही मोठ्या कामांना हात घालण्याची प्रेरणा ह्या आठवड्यात मिळवणार आहात. करिअरच्या दृष्टीने या आठवड्याची सुरुवात अत्यंत आत्मविश्वासपूर्ण वातावरणात होणार असून तुमची मतं स्पष्टपणे मांडण्याची क्षमता इतरांच्या नजरेत तुमचं मूल्य अधिकाधिक वाढवणारी ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रलंबित राहिलेले प्रकल्प पुन्हा गतीने सुरू होतील आणि तुम्हाला तुमच्या नेतृत्व गुणांना योग्य दिशा सापडेल, ज्यामुळे कामांची छोटी मोठी आव्हाने देखील तुम्ही सुलभपणे हाताळू शकाल. अनेकांना तुमच्या वेगवान निर्णयशैलीबद्दल आश्चर्य वाटेल आणि तुम्ही दाखवलेली सातत्यपूर्ण प्रगती वरिष्ठांचा विश्वास अधिक दृढ करेल आणि त्यामुळे तुम्हाला महत्त्वाच्या कामांची जबाबदारी तुमच्याकडे येण्याची शक्यता देखील या आठवड्यात वाढणार आहे. नोकरी बदलाचा विचार करणाऱ्या मेषराशीच्या जातकांना या आठवड्यात अनपेक्षितरित्या एक उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे, जी संधी तुमच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. धंदेवाईक व व्यावसायिक क्षेत्रातही या आठवड्यात ग्राहकांशी संवाद अधिक मजबूत होणार आहेत. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तुमच्या कामावर आत्मविश्वास अधिक वाढू शकतो. व्यवसायातील काही जुन्या अडचणी एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे सुटू शकतात आणि त्याचा फायदा पुढील काही आठवड्यात तुम्हाला अधिक स्पष्टपणे मिळेल. नवीन भागीदारी करण्याचा विचार करणाऱ्यांनी ह्या आठवड्यात अत्यंत समजूतदारपणे चर्चा करणं गरजेचं आहे, कारण तुमचे शब्द आणि तुमची भूमिका दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्यास या आठवड्यात यशस्वी ठरणार आहे. आर्थिक बाबतीत या आठवड्यात हळूहळू सुधारणा जाणवेल आणि तुम्ही पूर्वी केलेल्या काही गुंतवणुकींचे चांगले संकेत ह्या आठवड्यात मिळण्यास सुरुवात होईल, ज्यामुळे मन शांत आणि स्थिर राहील. कर्जाचा ताण जाणवत असलेल्या मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात दिलासा मिळेल, कारण एक मोठा आर्थिक निर्णय योग्य वेळेत घेतल्यामुळे तुम्हाला पुढील भार आर्थिकदृष्ट्या कमी होण्याचा अनुभव येईल. घरातील खर्चात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु ती आवश्यक गोष्टींशी संबंधित असल्यामुळे तुम्हाला त्याबाबत कुठलाही ताण वाटणार नाही आणि तुम्ही ते योग्य समजूनच पार पाडाल. पारिवारिक जीवनात ह्या आठवड्यात तुमची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार असून तुमच्या उपस्थितीमुळे घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. जुन्या गैरसमजांवर चर्चा होऊन ते दूर होतील आणि अनेकांना तुमच्या सहज संवाद शैलीमुळे घरातील वातावरण अधिक आत्मीय आणि प्रेमळ वाटू लागेल. वडीलधाऱ्यांचे आरोग्य थोडेसे आठवड्यात चढउतार दाखवू शकते, त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष ठेवण्याची आवश्यकता या आठवड्यात तुम्हाला लागेल. दाम्पत्य जीवनात ह्या आठवड्यात भावनिक प्रगल्भता वाढेल आणि एकमेकांबद्दलच्या अपेक्षा अधिक स्पष्ट होतील. त्यामुळे नात्यात परस्पर प्रेम आणि विश्वास वाढीस लागेल. जी जोडपी काही काळापासून तणावात होती, म्हणजे तणावाचा अनुभव घेत होती, त्यांना ह्या आठवड्यात संवादाद्वारे नात्यातील अंतर कमी करण्याची संधी मिळेल आणि त्याचा फायदा दीर्घकालीन चांगल्या संबंधात लाभदायक ठरेल. प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत शुभकारक ठरणार असून तुमच्या संबंधातील प्रामाणिकता अधिक खोलवर जाणवेल आणि तुमचा साथीदार देखील तुम्हाला या आठवड्यात पुरेपूर साथ देईल. नवीन नात्याची सुरुवात करू इच्छिणाऱ्यांना ह्या आठवड्यात एक उत्तम संधी मिळू शकते आणि त्या व्यक्तीची ऊर्जा तुमच्यासोबत सहज मिसळून निघेल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आठवडा अभ्यासात गती देणारा असून तुमची एकाग्रता वाढेल आणि कठीण विषयांचे देखील व्यवस्थित आकलन होण्यास सुरुवात होईल. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी या आठवड्यात उत्कृष्ट तयारी करू शकतात, कारण मन शांत आणि केंद्रित राहून तुम्ही अभ्यासात योग्य दिशेने प्रगती कराल. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना उष्णतेशी संबंधित त्रास किंवा थकवा या आठवड्यात जाणवू शकतो.
त्यामुळे शरीराला भरपूर पाणी मिळणं गरजेचं आहे. जेव्हा भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्नाची गरज ज्या ज्या वेळेला लागेल त्या त्यावेळी ती गरज भागवा. डोकेदुखी किंवा झोपेचा ताण येऊ शकतो, त्यामुळे मनःशांतीचे उपाय, श्वसनक्रिया, प्राणायाम, साधी योगासने तुमच्याकरता उपयुक्त ठरतील. या आठवड्यात तुम्हाला प्रवासाच्या नवनवीन संधी मिळतील. प्रामुख्याने कामाशी संबंधित प्रवास असल्यामुळे तुमच्या करिअरमध्ये त्या प्रवासामुळे एक नवीन दिशा मिळेल. प्रवासात काही विलंबाची शक्यता असली तरी एकूण प्रवास यशस्वी होईल आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा सकारात्मक परिणाम देखील होईल. तुमच्या व्यक्तिगत ध्येयांबाबत तुम्ही अत्यंत गंभीर होऊन काम कराल आणि त्याचा परिणाम म्हणून तुमचा आत्मविश्वास व मानसिक बळ वाढत राहणार आहे. तुम्हाला अनेक ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांचा उपयोग करावा लागेल आणि तुम्ही ते अत्यंत प्रभावीपणे पार पाडण्यास सक्षम राहाल. या आठवड्यात काही जुने मित्र अचानक तुमच्या संपर्कात येऊ शकतात आणि त्यामुळे त्यांच्यासोबत केलेल्या चर्चेने तुम्हाला नवीन मार्गदर्शन देखील मिळू शकते. तुमच्या व्यक्तिमत्वात एक विशेष चमक आणि ऊर्जाशक्तीमुळे तुम्ही जिथे जाल तिथे इतरांचे लक्ष सहज वेधून घेऊ शकाल. संपूर्ण आठवड्यात तुमच्या मनात एक नवीन उद्दिष्ट निर्माण होऊ शकते जे तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि ते उद्दिष्ट तुम्ही पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न देखील सुरू कराल. या आठवड्यात काही आध्यात्मिक अनुभव तुम्हाला येऊ शकतात आणि तुम्हाला स्वतःला अधिक शांत आणि संतुलित ठेवण्याची प्रेरणा देखील आतून मिळू शकते. जुन्या अडथळ्यांवर मात करून पुढे जाण्याची ऊर्जा आणि धाडस या आठवड्यात तुमच्यात प्रखरता आणेल आणि त्याचा परिणाम तुमच्या सर्व कामांवर स्पष्टपणे दिसेल. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमच्या अंतर्ज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असून तुम्ही घेतलेले निर्णय दीर्घकालीन स्वरूपात योग्य ठरणार आहेत. तुमच्या सर्जनशीलतेला ह्या आठवड्यात एक नवीन चालना मिळेल आणि त्याद्वारे करिअर किंवा व्यवसायात तुम्ही वेगळे व चांगले परिणाम साध्य करू शकाल. नवीन व्यावसायिक कल्पना मनात येतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्याची योग्य वेळ ह्या आठवड्यात आहे. त्यामुळे त्या लवकरात लवकर नोंदवून त्यावर काम सुरू करा. त्यामुळे तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल आणि नव्या ओळखीतून तुमच्या जीवनात एक वेगळा सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. संपूर्ण आठवडा तुमचा ओजस्वी आणि करारी स्वभाव इतरांना प्रेरणा देणारा ठरेल आणि त्यामुळे लोक तुमच्या विचारांना अधिक मान्यता देतील. तुम्ही तुमच्या भावनांना योग्य पद्धतीने व्यक्त करू शकाल. त्यामुळे नात्यांमधील अनेक गोष्टी सहज व स्पष्ट होतील. तुमच्या घरात काही शुभकार्य ह्या आठवड्यात घडण्याची शक्यता असून त्याचा आनंद संपूर्ण कुटुंबियांसोबत वाढण्याची संधी मिळेल. तुमच्या करिअरच्या दिशेने घेतलेलं एक मोठं पाऊल तुम्हाला काही महिन्यातच उल्लेखनीय यश मिळवून देईल. हा आठवडा तुम्हाला धैर्य, शहाणपण आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टींची योग्य सांगड घालण्याची नवीन संधी प्राप्त करून देईल. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे लाल व सोनेरी. शुभ अंक आहे 1 व 9. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 30 नोव्हेंबर व 3 डिसेंबर. व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी सकाळी हनुमंताला 1 चमचाभर शेंदूर आणि चमेलीचे 1 वाटीभर तेल अर्पण करा आणि ओम श्री हनुमते नमः हा मंत्र 21 वेळेला म्हणा. त्यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल आणि कामातील अडथळे दूर होऊन नवीन ऊर्जा पातळी सातत्याने स्थिर राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वृषभ राशीसाठी आठवडा स्थैर्य, धीर आणि प्रगतीची नवे द्वारे उघडणारा ठरणार असून तुमच्या जीवनात अनेक गोष्टी स्थिरावण्यास सुरुवात होणार आहे. मनातील अनिश्चितता धीमेपणाने दूर होत जाईल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या भावनांवर अधिक नियंत्रण ठेवू शकणार आहात आणि त्यामुळे तुमच्या बोलण्यात तसेच निर्णयांमध्ये एक वेगळं वजन जाणवेल. त्यामुळे इतरांना तुमच्यावर अधिक विश्वास ठेवणं सोपं होईल. करिअरच्या दृष्टीने आठवडा प्रगतीची नवी दालने उघडणारा असून तुमच्या परिश्रमाला आणि सातत्याला योग्य मान्यता मिळण्याची शक्यता अधिक वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नजरेत तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. तुम्ही दाखवलेली शांत, संयमी पण प्रभावशाली कामशैली वातावरणात तुमचा दर्जा उंचावणारी ठरेल. कोणतेही काम हातात घेण्यापूर्वी शांतपणे विचार करण्याची तुमची पद्धत या आठवड्यात तुम्हाला सतत योग्य निर्णय घ्यायला मदत करेल आणि त्यामुळे चुकांची शक्यता अत्यंत कमी होईल. नोकरी बदलण्याचा विचार करत असलेल्या वृषभ राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात अचानक एखादी उत्कृष्ट किंवा स्थिर संधी समोर येऊ शकते, जी आर्थिकदृष्ट्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरेल. धंदा किंवा व्यवसाय करणाऱ्यांनी हा आठवडा अत्यंत सकारात्मक असणार असून महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होतील आणि त्यामुळे आर्थिक स्थैर्याच्या दिशेने तुम्ही एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकाल. व्यवसायातील काही जुने अडकलेली कामं या आठवड्यात पूर्णत्वास जातील. त्यातून मिळणारा लाभ पुढील काही आठवड्यांसाठी तुमचा मजबूत पाया तयार करण्यासाठी उपयोगी ठरेल.
नवीन भागीदारी करण्याचा विचार करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात व्यक्तीची पार्श्वभूमी नीट तपासून बघून त्याप्रमाणे निर्णय घ्यावा. योग्य व्यक्ती ह्या काळात मिळण्याची शक्यता लक्षणीयरित्या जास्त आहे. आर्थिक घडामोडींच्या दृष्टीने तुम्हाला या आठवड्यात शांत आणि स्थिर प्रवाह जाणवेल, कारण मागील काही महिन्यांपासून ज्या गोष्टींची चिंता होती त्या हळूहळू योग्य मार्गाला लागू शकतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे चांगले संकेत दिसायला लागतील आणि तुमच्या दीर्घकालीन आर्थिक योजना आर्थिक स्थिर आणि सुरक्षित दिशेने जाण्यास लागतील. या आठवड्यात घरगुती खर्चात किंचित वाढ होईल, पण ती पूर्णपणे आवश्यक गोष्टींवर होणार असल्याने ती तुमच्यासाठी ताणदायक ठरणार नाही. कुटुंबातील वातावरण अत्यंत शांत, प्रेमळ आणि आपुलकीचे राहणार असून तुमची उपस्थिती घरात सामंजस्य निर्माण करणारी ठरेल आणि इतरांवर तुमचे शब्द खोलवर परिणाम करतील. एखादा जुना तणाव किंवा असमाधान कुटुंबात असेल तर त्याचे निराकरण ह्या आठवड्यात शांततेने होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुम्ही अधिक परिपक्व दृष्टिकोनातून ह्या आठवड्यात सगळ्या गोष्टी हाताळणार आहात. दाम्पत्य जीवनात वृषभ राशीच्या जातकांना स्थिरता आणि आपुलकी वाढणार असून जोडीदाराशी संवाद अधिक प्रामाणिक, प्रेमपूर्ण आणि सखोल होणार आहे, ज्यामुळे नात्यातील मजबूती अधिक वाढणार आहे. काही जोडप्यांना ह्या आठवड्यात एकत्र एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर सहमती घ्यावी लागेल आणि तो निर्णय दोघांसाठीही दीर्घकालीन सुखदायक फळ प्राप्त करून देईल. प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तींसाठी आठवडा भावनिक उबदारपणा देणारा आहे. तुमचा साथीदार तुमच्या शांत, स्थिर आणि विश्वासार्ह स्वभावामुळे तुमच्याकडे अधिक आकृष्ट होईल. नवीन प्रेमसंबंध सुरू करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा शुभकारक ठरणार असून एखाद्या शांत, समजूतदार व्यक्तीशी तुमची या आठवड्यात भेट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या स्वभावाशी शांत जुळवणारी व्यक्ती तुम्हाला या आठवड्यात मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता, मनःशांती आणि अभ्यासातील सातत्य वाढवणारा असून कठीण विषयातही शांतपणे आकलन होऊ शकेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना या आठवड्यात उत्तम प्रगती जाणवेल आणि शिक्षक अथवा मार्गदर्शकांकडून मिळणारे सल्ले अत्यंत उपयुक्त ठरतील. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्यतः अनुकूल असला तरी काही वृषभ राशीच्या जातकांना थकवा, अशक्तपणा किंवा पचनासंबंधी किरकोळ त्रास अनुभवावा लागू शकतो. त्यामुळे आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पाणी कमी पिण्यामुळे डिहायड्रेशन किंवा त्वचेचे त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतात. त्यामुळे शरीरातील ओलावा टिकवण्यासाठी भरपूर पाणी प्या, ते आवश्यक आहे. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य दिनक्रम पाळणे आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर न करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण या सवयी तुमच्यासाठी विशेष प्रभावशाली या आठवड्यात ठरणार आहेत. कामाच्या ठिकाणी आणि घरात दोन्हीकडे तुम्हाला तुमच्या संयमी आणि गंभीर स्वभावामुळे आदर मिळेल आणि लोक तुम्हाला मार्गदर्शक मानतील, अशी परिस्थिती या आठवड्यात निर्माण होणार आहे. जुन्या मित्रांसोबत पुन्हा संवाद सुरू होईल आणि त्यांच्या भेटीमुळे तुमच्या मनात एक भावनिक समाधान आणि आनंदाची भावना निर्माण होईल. या आठवड्यात काही आध्यात्मिक अनुभव येऊ शकतात आणि तुम्हाला स्वतःला शांत आणि स्थिर ठेवण्याची प्रबळ इच्छा जाणवेल. त्यामुळे ध्यानधारणा किंवा प्रार्थना तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. तुमच्या आत्मविश्वासात एक वेगळी चमक येईल. तुम्ही घेतलेले निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि दीर्घकालीन नियोजनाच्या मार्गावर चालणारे असतील. प्रवासाचे योग या आठवड्यात हलके असले तरी एखादा छोटासा व्यावसायिक किंवा कुटुंबियांसोबतचा प्रवास तुमच्यासाठी आनंददायक ठरणार आहे. तुमच्या कामाच्या संबंधित काही महत्त्वाचे संपर्क ह्या काळात निर्माण होतील. त्याचा फायदा तुम्हाला पुढील काळात स्पष्टपणे जाणवेल. तुमच्या व्यक्तिमत्वातील एक विशेष स्थैर्य, ठामपणा इतरांना प्रेरणा देईल आणि त्यामुळे लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देऊ लागतील. कामातील स्पर्धात्मक वातावरणही तुम्ही शांत राहून परिणाम साध्य करू शकणार आहात आणि इतरांच्या तुलनेत तुम्ही अधिक स्थिर मानसिकतेकडे पुढे जाल. या आठवड्यात तुमच्यावर ग्रहस्थितीचा विशेष सकारात्मक प्रभाव राहणार असून तुम्हाला आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या ही स्थिती अधिक मजबूत बनवेल. जुन्या अडथळ्यांवर हळूहळू मात करून तुमची वाट मोकळी होईल आणि त्यामुळे जीवनातील पुढील निर्णय अधिक आत्मविश्वासाने तुम्ही घेऊ शकाल. तुमच्यावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या लोकांपासून तुम्ही दूर राहण्याचा निर्णय घ्याल आणि तो निर्णय तुमच्यासाठी योग्य दिशेतील महत्त्वाचा टप्पा ठरेल. या आठवड्यात एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता असून ती तुमच्या मनात आनंदाची आणि शांततेची भावना निर्माण करेल. तुमच्या प्रयत्नांचे फलित तुम्हाला या आठवड्यात दिसायला लागेल आणि त्यातून तुमच्या मनातील गोष्टींबाबत उत्तम ऊर्जा निर्माण होईल आणि हा आठवडा तुमच्यासाठी शहाणपण, स्थिरता आणि योग्य दिशा दाखवणारा असून तुम्ही घेतलेले निर्णय जीवनात दीर्घकालीन प्रगती घडवतील. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पांढरा व गुलाबी. शुभ अंक आहे 2 व 6. शुभवार आहे शुक्रवार.
शुभ दिनांक आहे 1 डिसेंबर व 5 डिसेंबर व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी देवी महालक्ष्मीसमोर कापूर लावून शांतपणे श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 27 वेळा जप करा. त्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल आणि मनातील चिंता दूर होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. मिथुन राशीच्या जातकांना हा आठवडा मनाच्या चंचलतेला योग्य दिशा देणारा असून तुम्हाला तुमच्या विचारांची आणि भावना व्यक्त करण्याची ताकद अधिक प्रभावीपणे जाणवेल. कारण ह्या काळात तुमचा स्वभाव अधिक स्पष्ट, संवादकुशल आणि निर्णयक्षम होऊ लागेल. अनेक दिवसांपासून मनात अडकलेले विचार हळूहळू स्पष्ट स्वरूप धारण करतील, ज्यामुळे जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही अधिक शांत मनाने योग्य पावले उचलू शकाल. या आठवड्यात बुध ग्रहाचा प्रभाव तुमचे वागणे अत्यंत बुद्धिमान, तर्कशुद्ध आणि लवचिक बनवेल. तुम्ही परिस्थिती लवकर समजून घेऊन त्यानुसार तुमचा दृष्टिकोन बदलू शकाल, ज्यामुळे अचानक येणाऱ्या अडचणी देखील तुमच्यासमोर फार मोठ्या वाटणार नाहीत. तुमच्या बोलण्यात एक अनोखी गोडी निर्माण होईल, ज्यामुळे घरात किंवा कामाच्या ठिकाणी तुमची मते जास्त महत्त्वाची ठरतील. लोक तुम्हाला आत्मविश्वासाने आपले विचार मांडणारा व्यक्ती म्हणून पाहतील. करिअर आणि नोकरीच्या क्षेत्रात ह्या आठवड्यात मिथुन राशीच्या जातकांना गती, प्रगती आणि नाविन्याची एकत्रित ऊर्जा कार्यरत राहणार असून तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमच्या कामकाजाची दिशा पूर्वीपेक्षा अधिक चांगली होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या विश्लेषण क्षमतेची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठ तुमच्या सल्ल्यावर व निर्णयावर विश्वास दाखवतील. त्यामुळे तुमच्या पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याचे संकेत देखील या आठवड्यात आहेत. नोकरी बदलण्याचा अथवा नवीन क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचार करणाऱ्या मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अत्यंत सकारात्मक असून कोणतीही संधी आल्यास ती काळजीपूर्वक परंतु धैर्याने स्वीकारल्यास दीर्घकालीन लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ संपर्क जाळे विस्तारण्यासाठी अत्यंत उपयुक्त असून तुमच्या गाठीभेटींमध्ये योग्य व्यक्ती भेटण्याची आणि त्यातून फायदेशीर व्यवहार होण्याची शक्यता मोठी आहे. तुमच्या संवाद कौशल्यामुळे अडकलेले व्यवहार पुढे सरकतील आणि काही महिन्यापासून चालू असलेला ताण कमी होईल, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार आणि आर्थिक वाढ स्पष्टपणे जाणवू लागेल. या आठवड्यात मार्केटिंग, मीडिया, शिक्षण, लेखन, सॉफ्टवेअर आणि कम्युनिकेशनशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ होईल, कारण बुधग्रहाचा प्रभाव त्यांच्या नैसर्गिक गुणांना अधिक बळ देईल. आर्थिक स्थिती या आठवड्यात पूर्वीपेक्षा अधिक सुधारेल. काही ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काही नवीन आर्थिक संधी समोर येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या भविष्याच्या योजना अधिक व्यापक स्वरूप धारण करतील. खर्च वाढेल, पण तो अनावश्यक न राहता उपयुक्त आणि दीर्घकाळ फायद्यात राहील अशा गोष्टींवर होणार आहे. त्यामुळे पैशाचा योग्य उपयोग होईल आणि ताण जाणवणार नाही. गुंतवणुकीसाठी आठवडा पूर्णपणे अनुकूल नसला तरी दीर्घकालीन योजनांवर विचार करण्यासाठी योग्य काळ आहे. अनुभवी व्यक्तींकडून त्याचा सल्ला घेऊन पुढे गेले तर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील. कुटुंबातील व्यक्तींसोबत तुमचा संवाद अधिक प्रेमळ आणि सहकार्यपूर्ण राहील. त्यामुळे घरातील वातावरण अत्यंत शांत, आनंदी आणि सकारात्मक राहील. जुन्या गैरसमजुतीचे निराकरण ह्या आठवड्यात सहज शक्य आहे, कारण तुमच्या स्वभावातील लवचिकता आणि प्रामाणिकपणा कुटुंबातील तणाव दूर करण्यास मदत करेल. प्रेमसंबंध असलेल्या मिथुन राशीच्या जातकांसाठी आठवडा भावनिक ऊर्जा अधिक वाढवणारा असून तुमच्या साथीदाराच्या मनात तुमच्याबद्दल अधिक आपुलकी निर्माण होईल. तुमचे नाते अधिक प्रामाणिकपणे फुलत जाईल. जोडीदारासोबत एखादा छोटासा प्रवास, एखादी खास चर्चा किंवा आठवणींना उजाळा देणारे काही क्षण या आठवड्यात तुमच्या नात्यातील अंतर कमी करतील आणि दोघांनाही एकमेकाची किंमत अधिक जाणवेल. एकटे असलेल्या मिथुन राशीच्या जातकांना नातेसंबंध सुरू होण्याचे योग या आठवड्यात असून संवादातून प्रभावित होणारी नवी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा बुद्धिमान, संशोधन क्षमता आणि अभ्यासाचा वेग वाढवणारा असून कठीण विषयांमध्ये देखील समज अचूक बनेल आणि तयारी अधिक शिस्तबद्ध होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात शिक्षक किंवा वरिष्ठांकडून मिळालेला सल्ला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि त्याचा उपयोग केल्यास तुमच्या गुणांमध्ये स्पष्ट सुधारणा दिसेल. आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात तुम्हाला सर्दी, खोकला, डिहायड्रेशन किंवा ताणाशी संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो. तेव्हा पुरेशी झोप घ्या,
पौष्टिक आहार घ्या आणि नियमित ध्यानधारणा करा. मनातील अस्वस्थता, अतिविचार करण्याची प्रवृत्ती या आठवड्यात वाढू शकते. त्यामुळे मन शांत ठेवण्याचे काही उपाय वापरल्यास तुम्हाला अत्यंत चांगला फायदा त्याचा फलद्रूप होईल. कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात तुमची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची ठरेल, कारण तुमचे बोलणे आणि तुमचा विचार लोकांवर सकारात्मक परिणाम होतील आणि ते तुमच्याकडे आदराने बघतील. या आठवड्यात तुम्हाला काही अचानक प्रेरणा मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये काही चांगले बदल करण्याचा निर्णय घेऊ शकता. एखादा जुना मित्र पुन्हा संपर्कात येईल आणि त्याच्यासोबत झालेला संवाद तुमच्या मनाला भावनिकदृष्ट्या हलकेपणा देईल. या आठवड्यात तुम्हाला मानसिक चपळता, संवाद कौशल्य आणि अभिव्यक्तीमध्ये मोठा आत्मविश्वास जाणवेल, ज्यामुळे कामातील गती वाढेल आणि नवीन लोकांसोबत सहज मैत्री निर्माण होईल. तुमच्या व्यक्तिमत्वात येणारी चमक या आठवड्यात इतरांचे लक्ष वेधून घेईल आणि तुमच्या बोलण्यातील नैसर्गिक विनोद लोकांना तुमच्यासोबत जोडण्यासाठी आकर्षित करेल. प्रवासाचे योग मध्यम असून फायद्याचे ठरतील आणि काही नवीन शिकण्याची संधी देखील त्यातून तुम्हाला मिळेल. तुमच्या निर्णय क्षमतेत ह्या काळात प्रचंड सुधारणा होणार असून तुम्ही भावनांपेक्षा तर्काला महत्त्व देऊन योग्य दिशा निवडाल. जुन्या अडचणी, विलंब किंवा अडकलेल्या गोष्टी आता जलद गतीने पुढे जातील आणि त्यामुळे तुमच्या भविष्याची वाट अधिक स्पष्ट दिसू लागेल. या आठवड्यात तुम्हाला जीवनाबद्दल अधिक प्रगल्भ आणि समज येईल आणि स्वतःच्या मर्यादा तसेच ताकदीची जाणीव अधिक स्पष्ट दिसेल, ज्यामुळे आत्मविश्वासाला एक नवीन उंची मिळेल. आध्यात्मिक दृष्टीने हा काळ तुम्हाला अंतर्मुख बनवणारा असून तुमच्या मनात शांतता टिकण्याची इच्छा वाढेल. त्यामुळे ध्यानधारणा, प्रार्थना आणि मंत्रजप तुम्हाला अत्यंत लाभदायक ठरतील. कामातील आणि घरातील जबाबदाऱ्या तुम्ही संतुलितपणे हाताळाल आणि कुठेही ताण जाणवू देणार नाही, कारण तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणि नियंत्रण दोन्ही राहणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अनपेक्षित स्थळांवरून चांगली बातमी मिळू शकते, जी तुमच्या मनात आनंद आणि प्रेरणा दोन्ही निर्माण करेल. ग्रहस्थितीनुसार हा आठवडा तुमच्या मानसिक आणि भावनिक प्रगतीसाठी उत्तम असणार असून नवे दृष्टिकोन, नवी दिशा आणि नवीन संधी देणारा हा आठवडा राहील. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला योग्य फळ मिळत जाईल. तुमच्या आत्मविश्वासाच्या आणि संवाद कौशल्याच्या जोरावर तुम्ही कोणत्याही अडचणी सहज पार करू शकाल. तुमचे व्यक्तिमत्व इतरांना प्रेरणा देणारे ठरेल. मिथुन राशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा व आकाशी. शुभ अंक आहे 3 व 5. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 30 नोव्हेंबर व 3 डिसेंबर. व मिथुन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी शिवलिंगावर 1 पेलाभर कच्चे दूध अर्पण करा आणि ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा 21 वेळेला जप करा. त्यामुळे अडचणी दूर होतील, मन स्थिर होईल आणि नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होईल. कर्क राशीच्या जातकांना कुटुंबातील वातावरण ह्या आठवड्यात अत्यंत संवेदनशील असणार असून तुमच्या मनात जुने प्रश्न पुन्हा डोकावू शकतात. कामाच्या क्षेत्रात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात, त्यामुळे मन शांत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. तुमच्या व्यवसायात तुमच्या कल्पक स्वभावामुळे नवीन संधी निर्माण होतील आणि त्या संधीचा योग्य फायदा घेण्यास तुम्ही सक्षम व्हाल. जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधतील, त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. नवीन गुंतवणूक योजना प्रस्तावित होतील. सरकारी कामकाजात अडथळे येऊ शकतात, म्हणून कागदपत्रांची तपासणी योग्य पद्धतीने करून घ्यावी आणि त्याच्यातील कमतरता दूर कराव्यात. नोकरी करण्यासाठी या आठवड्यात वरिष्ठांकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कामातील अनिश्चितता दूर होईल. मनातील भीती आणि द्विधा समाप्त करण्यासाठी ध्यान व प्राणायाम उपयोगी ठरतील, कारण मानसिक शांतता तुमची ऊर्जा वाढवणार असून प्रेमसंबंधामध्ये साथीदाराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. त्यामुळे नाते अधिक मधुर होण्याची शक्यता प्रबल आहे. जोडीदारासोबत काही गैरसमज झाले असले तर ह्या आठवड्यात ते दूर करण्यासाठी नवीन संधी मिळेल. त्यामुळे संवाद वाढवणे आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास पचनासंबंधित त्रास कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जाणवू शकतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि शक्यतो जड पदार्थ आहारात ठेवू नका. जुनी आजारपणे ह्या आठवड्यात डोकावू नयेत, म्हणून नियमित तपासणी आवश्यक राहील. रक्तदाब व साखर नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यात अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, कारण त्यांना भावनिक आधाराची आवश्यकता जाणवणार आहे. संततीसंबंधी काही चांगली बातमी ह्या आठवड्यात तुम्हाला कळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि आत्मविश्वास देखील वाढेल. वाहन खरेदी किंवा दुरुस्तीची गरज निर्माण होऊ शकते, त्यामुळे आर्थिक खर्च वाढण्याची शक्यता या आठवड्यात आहे. जमीन जुमल्याशी संबंधित व्यवहार करताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता असून कागदपत्रांमध्ये काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात.
नवीन करार करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे लाभदायक ठरेल, जेणेकरून भविष्यातील अडचणी टाळता येतील. मनात आकस किंवा राग निर्माण होऊ नये म्हणून कर्क राशीच्या जातकांनी भावनांना योग्य दिशा देणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. एकाग्रतेत कमतरता जाणवू शकते, म्हणून आपले गोल आणि प्राथमिकता पुन्हा निश्चित करणं आवश्यक आहे. धनलाभाच्या नवीन संधी मिळतील, परंतु त्या जपून वापरणे आवश्यक आहे, कारण अनावश्यक खर्च वाढवू शकतात. महिलांसाठी हा आठवडा घरगुती कामांमध्ये वाढीचा संकेत देणार असून नवीन शिकण्याची संधी देखील देईल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना प्रेरणा मिळेल आणि नवीन प्रकल्पांच्या कल्पना सहज सुचतील, त्यामुळे आत्मविश्वास वाढणार असून कर्क राशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले तर चांगले परिणाम मिळतील, कारण मेंदूची ग्रहणशक्ती या काळात मजबूत राहणार आहे. प्रवासाची योजना अचानक तयार होऊ शकते आणि त्यातून महत्त्वपूर्ण अनुभव मिळू शकतात. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढणार असून मनाला स्थैर्य आणि ऊर्जा मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल. सामाजिक कार्यात भाग घेतल्यास मान सन्मान प्राप्त होईल आणि लोकांमध्ये तुमची छाप अधिक दृढ होईल. तुमच्या अंतर्ज्ञानाची ताकद या आठवड्यात खूप वाढलेली असेल, त्यामुळे घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि नवीन मित्र किंवा सहयोगी तुमच्या जीवनात येऊ शकतात, ज्यामुळे कार्यक्षेत्रात लाभदायक वातावरण निर्माण होईल. घरातील वातावरणामध्ये अचानक बदल घडू शकतात, त्यामुळे परिस्थितीनुसार लवचिक राहणे कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यात अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक क्षेत्रात संयम ठेवल्यास लाभ मिळेल, अन्यथा घाईघाईत घेतलेले व्यवहार नंतर नुकसानकारक ठरू शकतात. प्रेमसंबंधामध्ये जुन्या गोष्टी पुन्हा उजाळा मिळणार असून नवीन नात्यात भावनिक जवळीक वाढेल. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता वेळ देणं आवश्यक असून तणाव वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. या आठवड्यात स्वप्नातून किंवा ध्यानाद्वारे काही संकेत तुम्हाला मिळू शकतात, त्यामुळे मन शांत ठेवणे अत्यावश्यक आहे. कुटुंबात सणासुदीचे वातावरण निर्माण होईल आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. लहान प्रवास तुम्हाला ताजेपणा देईल आणि मनातील ताण दूर करण्यास मदत करेल. महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित जागी ठेवावेत, कारण विसरभोळेपणामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. नोकरीत बदलाचा विचार करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांना हा आठवडा योग्य नाही, म्हणून स्थिती स्थिर होईपर्यंत थांबणे, वेट अँड वॉच ही मानसिकता ठेवणे आवश्यक आहे. व्यवसायात भागीदारी टाळावे, कारण ह्या काळात गैरसमजाची शक्यता अधिक असेल, त्यामुळे शांततेने काम करावे. महत्त्वाचे फोन कॉल किंवा ईमेल वेळेवर तपासावेत, कारण त्यातून लाभदायक संधी निर्माण होऊ शकतात. मनातील दडपण दूर करण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढावा आणि आवडीचे काहीतरी करावे. कुटुंबातील लहान मुलांच्या संगतीत वेळ घालवल्यास मनावरचा ताण दूर होईल आणि आनंद देखील मिळेल. जोडीदाराच्या सल्ल्याने काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज ह्या आठवड्यात असणार असून त्यामुळे त्यांचे मत ऐकणे फायदेशीर ठरेल आणि कोणालाही दिलेली हमी वेळेत पूर्ण करावी, अन्यथा प्रतिष्ठेला तुमच्या धक्का बसू शकतो. धनु, कन्या व मीन राशीच्या व्यक्तींशी संपर्क लाभदायक ठरेल आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही जो मार्ग आखाल तो सुकर होईल. घरात छोट्या दुरुस्तीसाठी खर्च करावे लागू शकतात, परंतु त्यातून घरातील ऊर्जा सुधारणार असून लक्ष्य साध्य करण्यासाठी चिकाटी आवश्यक आहे, कारण शिथिलता तुमचे नुकसान करू शकते. म्हणजेच आळस अजिबात करू नका. सकाळचा वेळ अत्यंत शुभ राहणार असून महत्त्वाची कामे त्या वेळात पूर्ण करावीत. तुमच्या बोलण्यावर लोक अधिक विश्वास ठेवतील, त्यामुळे सल्लागाराची भूमिका तुम्ही अधिक प्रखरपणे निभावू शकाल. संध्याकाळच्या वेळी मनावर नैराश्याचा प्रभाव वाढू शकतो, म्हणून संगीत ऐकणे हे कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात फलदायक ठरेल. या आठवड्यात गुरुचे शुभ प्रभाव तुमच्यावर असल्याने अडथळे दूर होतील आणि प्रगती दिसून येईल. बाहेर खाद्यपदार्थ शक्यतो टाळावेत, कारण पोटदुखी किंवा ॲसिडिटी वाढण्याची शक्यता आहे. नवीन तंत्रज्ञान शिकण्याची उत्तम संधी मिळेल, ज्याचा लाभ पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणात मिळेल. महिलांसाठी त्वचेशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता असून पाण्याचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. पुरुषांनी अनावश्यक राग टाळावा, कारण त्यांचा परिणाम नातेसंबंधांवर प्रतिकूल होऊ शकतो. एखादा मित्रास अचानक मदतीची गरज भासेल, त्यामुळे तुमची जबाबदारी वाढू शकते. धार्मिक स्थळी भेट दिल्यास मनोबल वाढेल आणि घरात शुभघटना घडतील. तुमच्या दुर्लक्षामुळे एखादी महत्त्वाची वस्तू हरवू शकते, तेव्हा योग्य ती सावधगिरी बाळगा. स्वतःच्या आरोग्यापेक्षा इतरांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्याल, ज्यामुळे भावनिक समाधान मिळेल. आर्थिक बाबतीत तुमचा प्रभाव आसपासच्या लोकांवर पडेल आणि ते तुमची मदत देखील मागतील. फायदेशीर संधी मिळाल्यास ती वेळेत पकडणे अत्यावश्यक आहे, कारण विलंब म्हणजेच आळस नुकसानकारक ठरू शकतो. मनातील द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद घ्यावेत व या आठवड्यात ग्रहस्थिती सुधारणार असून घरातील वातावरण शांत राहण्यास मदत होईल.
कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे चंदेरी पांढरा, शुभ अंक आहे 2 व 7, शुभ वार आहे सोमवार व गुरुवार आणि कर्क राशीसाठी आठवड्याचे शुभ दिनांक 30 नोव्हेंबर, 3 डिसेंबर व 6 डिसेंबर व कर्क राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय चंद्रदेवाच्या कृपेकरता येत्या सोमवारी शंकराला 1 पेलाभर गंगाजल अर्पण करा आणि ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा आणि त्यामुळे इच्छित शांतता आणि मानसिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल. सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात व्यक्तिमत्वाची चमक अधिक तेजाळेल, कारण ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने जोरदार उभी राहणार असून आत्मविश्वासात मोठी वाढ होणार आहे. कामाच्या क्षेत्रात तुमची नेतृत्व क्षमता प्रखरपणे दिसून येईल, त्यामुळे इतर लोक तुमच्या मार्गदर्शनाकडे आकर्षित होतील आणि तुमचा प्रभाव वाढणार आहे. महत्त्वाचे प्रोजेक्ट तुमच्या हातात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे जबाबदारी वाढेल, परंतु ती तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल. व्यवसायात काही मोठ्या चर्चांना सुरुवात होईल आणि त्या चर्चेतून पुढील महिन्यात मोठ्या संधी निर्माण होतील, त्यामुळे तयारी मजबूत ठेवणं आवश्यक आहे. नवीन करार किंवा व्यवहार करताना तुमची दृष्टी दीर्घकालीन लाभाकडे असेल, त्यामुळे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता कमी राहील. सरकारी किंवा कायदेशीर कामकाजात अडकलेले विषय पुढे सरकतील, परंतु थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे, कारण काही कागदपत्रे पुन्हा तपासावी लागतील. आर्थिक क्षेत्रात या आठवड्यात वाढते उत्पन्न दिसून येईल आणि जुन्या थकलेल्या रकमेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे मन प्रसन्न राहील आणि अनपेक्षित धनलाभाची शक्यता या आठवड्यात सिंह राशीच्या जातकांच्या ग्रहमानानुसार दिसत आहे, त्यामुळे नशिबाचा जोरदार पाठिंबा मिळेल आणि आत्मविश्वास दुप्पट होईल. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना बढती किंवा वेतनवाढीची चांगली बातमी मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत, त्यामुळे मेहनत सातत्याने करत राहा. सहकाऱ्यांकडून कौतुक मिळेल आणि तुमची काम करण्याची गती इतरांना प्रेरणादायक ठरेल, त्यामुळे कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. प्रेमसंबंधामध्ये आठवडा अत्यंत शुभकारक ठरणार असून जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम आणि जिव्हाळा मिळेल, त्यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल. विवाहितांसाठी एकमेकांशी प्रामाणिकपणे केलेला संवाद ताणतणाव दूर करेल आणि घरातील वातावरण शांत ठेवण्यास मदतगार ठरेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ असल्याने एखादी विशेष भेट किंवा मेसेज नात्यातील ऊर्जा वाढवण्यास मदत करेल, त्यामुळे तुमचे संबंध अधिक जवळ येतील. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य ते उत्तम परिणाम देणारा असून पित्त वाढणे किंवा उष्णतेसंबंधित त्रास या आठवड्यात सिंह राशीच्या जातकांना होऊ शकतो, त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढवा. व्यायाम आणि योगाच्या सवयींमध्ये सातत्य ठेवल्यास शारीरिक थकवा कमी होईल आणि मनातील हलके ताण आपोआप दूर होतील. कुटुंबात एखादी आनंदाची घटना घडू शकते, ज्यामुळे मन प्रसन्न राहील आणि सर्व सदस्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतील आणि त्यांची शिकवण तुमचे मार्गदर्शन ठरेल. घरातील लहान मुलांसाठी तुम्ही प्रेरणादायी व्यक्ती ठराल, कारण तुमच्या शब्दात आत्मविश्वास आणि उत्साह अधिक वाढणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास उत्तम परिणाम मिळतील, कारण स्मरणशक्ती आणि ग्रहणशक्ती ह्या काळात अत्यंत सक्रिय होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि अपेक्षेपेक्षा चांगले निकाल साधण्याची संधी मिळेल. प्रवासाची योजना अचानक तयार होईल आणि तो प्रवास तुम्हाला नवीन अनुभव आणि महत्त्वपूर्ण संपर्क देईल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ देखील होईल. धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रात रुची वाढणार असून मनाच्या ताणावर त्याचा चांगला परिणाम दिसेल. आत्मिक शांतता मिळेल. सामाजिक कार्यात हातभार लावण्याच्या नवीन संधी मिळतील, त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप समाजात अधिक मजबूत होईल. महिलांसाठी आठवडा घरगुती तसेच व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात उन्नतीचा ठरणार असून तुमची मेहनत योग्य दिशेने फलद्रूप होताना दिसेल. पुरुषांसाठी कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी येईल, त्यामुळे मानसिक तयारी आणि एकाग्रता आवश्यक ठरेल. जमीन जुमल्याशी संबंधित गोष्टींमध्ये सौम्य ताण असू शकतो, परंतु योग्य सल्ल्याने समस्या सोडवता येतील. वाहन खरेदी किंवा वाहन दुरुस्तीबाबत काही खर्च ह्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजनाचे योग्य ते काटेकोर पालन करा. नोकरीत परिवर्तनाचा विचार करणाऱ्या व्यक्तींनी योग्य ताऱ्यांची साथ लाभल्यामुळे पुढील महिन्यात चांगल्या संधी अपेक्षित आहेत. धनलाभाच्या नव्या मार्गाची या आठवड्यात ओळख होऊ शकते, त्यामुळे संशोधन आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा. महत्त्वाच्या व्यक्तींशी केलेली चर्चा तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल आणि पुढील प्रगतीस एक नवीन दिशा मिळेल. काहींना अनपेक्षित पाहुणे घरी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे घरात सकारात्मक हालचाल वाढणार असून जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देणं आवश्यक आहे, कारण थकवा व डोकेदुखीचे प्रकार असू शकतात. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवल्यास तणावमुक्त राहाल आणि अधिक
चांगले निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकाल. सकाळच्या वेळी मिळालेल्या बातम्या तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरतील, त्यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक राहील. कार्यक्षेत्रातील राजकारणापासून सिंह राशीच्या जातकांनी या आठवड्यात दूर राहणे आवश्यक आहे. शहाणपणाचेच ते ठरणार असून अनावश्यक वाद त्यामुळे तुम्ही टाळू शकाल. स्वतःच्या प्रतिभेचा योग्य वापर केल्यास मोठी प्रगती साधता येईल आणि लोक तुमच्या कार्याचे कौतुक करतील. महत्त्वाच्या कामांमध्ये वेळ पाळणे अत्यावश्यक असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास संधी गमावण्याची भीती निर्माण होईल. जोडीदाराबद्दल व्यक्त केलेले प्रेम त्यांच्या मनात तुमच्याबद्दल विशेष जागा निर्माण करेल, त्यामुळे नात्यामध्ये एक वेगळा उबदारपणा निर्माण होईल. काही भावनिक आठवणी मनात येऊ शकतात, परंतु त्या आठवणी तुम्हाला काही शिकवण देऊन जातील. घर खर्च नियंत्रणात राहतील, परंतु एखादा आकस्मिक खर्च या आठवड्यात तुम्हाला टाळता येणार नाही. तुमच्या व्यक्तिमत्वातील करिश्मा लोकांवर छाप सोडेल आणि त्यांच्या नजरेत तुमची प्रतिमा अधिक उजळणार आहे. शत्रू किंवा विरोधक तुमच्याबद्दल नकारात्मकता ठेवतील, परंतु तुमची बुद्धिमत्ता त्यांना पराभूत करेल. एखादे नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा निर्माण होईल आणि ते कौशल्य भविष्यात कामी येईल. रोजच्या दिनचर्येत शिस्त आवश्यक असून अनियमितता मानसिक अस्वस्थता वाढवू शकते. दुपारचा वेळ शांततेचा असेल आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तो योग्य ठरेल. कामात काही अडथळे आले तरी तुम्ही त्यावर सहज मात करू शकाल, कारण तुमची चिकाटी मजबूत असणार आहे. कुटुंबातील स्त्री व्यक्तींच्या मताला महत्त्व देणे आवश्यक आहे, कारण त्यांचा सल्ला या आठवड्यात योग्य दिशा देणारा ठरेल. काहींना पूर्वी केलेल्या चुकांचा पश्चाताप या आठवड्यात वाटू शकतो, परंतु हा काळ सुधारण्यासाठी उत्तम आहे. आध्यात्मिक साधनेसाठी काही विशेष वेळ देणं सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या मनातील अस्थिरता दूर होण्यास मदत होईल. तुमच्या कार्याची प्रशंसा केल्याने तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल आणि प्रगतीचा एक नवीन मार्ग अधिक सुकर होईल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे सोनेरी पिवळा. शुभ अंक आहे 1 व 9. शुभवार आहे रविवार व बुधवार. शुभ दिनांक आहे 30 नोव्हेंबर, 2 डिसेंबर व 6 डिसेंबर. आणि सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, श्री सूर्यदेवाच्या कृपेकरता दररोज सकाळी सूर्याला तांब्याच्या कलशातील पाण्याने अर्घ्य द्या आणि आदित्य हृदय स्तोत्रातील किमान 3 श्लोक रोज पठण करा. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि येणारे अडचणी दूर करण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात बुधाची विशेष कृपा राहणार असून तुमची एकाग्रता वाढणार आहे आणि तुम्ही प्रत्येक कामामध्ये बारकाईने लक्ष देऊन उत्तम परिणाम साध्य करण्यात यशस्वी व्हाल. मेहनत, शिस्त आणि बुद्धिमत्तेचा उत्तम संगम ह्या काळात तुमच्यात प्रगट होईल, त्यामुळे तुमची ओळख इतरांपेक्षा अधिक प्रभावी ठरेल. तुमच्या बोलण्यात स्पष्टता राहील आणि विचारांमध्ये परिपक्वता जाणवेल, त्यामुळे इतर लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. कौटुंबिक तसेच व्यावसायिक स्तरावर तुमची प्रतिष्ठा वाढणार असून व्यावसायिक आयुष्यात या आठवड्यात काही मोठे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे घाई न करता प्रत्येक बाब नीट तपासून मगच पुढे सरकणे शहाणपणाचे ठरेल, कारण एखाद्या करारात किंवा व्यवहारात सूक्ष्म अडथळे निर्माण होऊ शकतात, जे लक्षात न आल्यास नंतर अडचण निर्माण होऊ शकते. आर्थिक बाबतीत नवीन प्रगती सुरू होईल आणि आधी केलेल्या गुंतवणुकीचे काही चांगले संकेत, काही चांगला लाभ या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतो. खर्चाचे प्रमाण थोडे वाढण्याची शक्यता असल्याने बजेटचे योग्य नियोजन आधीपासूनच करून ठेवा. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता असून पूर्ण निष्ठेने काम केल्यास तुमची कामगिरी इतरांच्या तुलनेत अधिक उत्तम राहील, त्यामुळे बढती किंवा विशेष प्रोत्साहन मिळण्याची शक्यता निर्माण होईल. सहकाऱ्यांमधील गैरसमज दूर होतील आणि तुम्ही समूहामध्ये महत्त्वाचे स्थान मिळवाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम असणार असून अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि ज्या विषयांमध्ये अडथळे येत होते त्यात आता गती येईल आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आठवडे सुरू होत असल्याने नियमित अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात करणे आवश्यक आहे. मानसिकदृष्ट्या ह्या काळात थोडी अस्वस्थता निर्माण होऊ शकते, कारण काही गोष्टी तुमच्या अपेक्षेनुसार न घडल्यामुळे मनातील चिडचिडेपणा वाढू शकतो, परंतु संयम ठेवल्यास आणि विचार शांत ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. घरातील व्यक्तींशी संवाद शांतपणे आणि आदराने ठेवावा, कारण तुमच्या बोलण्याचा टोन संबंधांवर मोठा परिणाम करू शकतो. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना तुमच्याकडून काही अपेक्षा असतील आणि तुम्ही त्या पूर्ण केल्यास घरातील वातावरण अधिक सौहार्दपूर्ण राहील. प्रेमसंबंधात हा आठवडा सौम्य राहणार आहे, परंतु अनावश्यक शंका आणि प्रश्न विचारू नका, कारण त्यामुळे नात्यातील उबदारपणा कमी होऊ शकतो. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील.
दोघांमधील विश्वास वाढेल आणि विवाहितांसाठी घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. त्यात तुमची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पचनसंस्थेशी संबंधित काही त्रास या आठवड्यात उद्भवू शकतो. त्यामुळे योग्य आहार घ्या, भरपूर पाणी प्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे शरीरात कमजोरी निर्माण होणार नाही याकरिता रोज थोडासा व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. त्यामुळे त्वचेचा सौम्य त्रास वाढणार नाही आणि तेलकट पदार्थांचा त्याग केल्यामुळे तरुणांसाठी हा काळ स्वतःच्या करिअरच्या दिशेने स्पष्ट निर्णय घेण्यासाठी लाभदायक ठरेल. नवीन जॉबची ऑफर ह्या आठवड्यात येऊ शकते. पूर्वी दिलेल्या इंटरव्ह्यूचा चांगला निकाल मिळण्याचे संकेत आहेत. प्रवासाची योजना अचानक तयार होऊ शकते आणि ती योजना तुमच्या कामाशी संबंधित असेल तर नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि आर्थिक गुंतवणूक करताना कुटुंबातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा, कारण त्यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन तुम्हाला चुकीच्या दिशेने जाण्यापासून थांबवेल. व ज्या लोकांनी नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार केलेला आहे अशा कन्या राशीच्या जातकांना अजून थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे, कारण योग्य संधी येण्यासाठी ग्रहस्थिती अनुकूल होण्यास अजून 2 आठवडे लागू शकतात. तुमच्या स्वभावातील विश्लेषण शक्ती उत्तम कार्यरत असून त्यामुळे तुम्ही अत्यंत गुंतागुंतीच्या गोष्टीसुद्धा अचूकपणे समजू शकाल. तुमच्या कल्पनांना आणि मतांना विशेष महत्त्व प्राप्त होईल. त्यामुळे अनेकजण तुमच्याकडे सल्ल्यासाठी देखील येतील, परंतु त्यात अधिक गुंतू नका, अन्यथा स्वतःच्या कार्यावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल. या आठवड्यात रोख व्यवहारात थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. काहींना जुनी वस्तू विकून पैसा मिळू शकतो आणि तो पैसा योग्य वेळी उपयोगी येईल. तुमच्या मनात आध्यात्मिक विचार वाढणार असून देवपूजेसाठी विशेष वेळ द्याल. त्यामुळे मनाला एक वेगळी शांतता मिळेल आणि निर्णयक्षमतेत सुधारणा होईल. एखादी छोट्या प्रमाणातील पूजा किंवा धार्मिक कार्य ह्या आठवड्यात तुम्ही तुमच्या घरात करू शकता. कामाशी संबंधित कोणती नवीन योजना करताना ती कुणाशी नकळत शेअर करू नका, कारण तुमच्या कल्पनेतून दुसऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. काहींना शत्रू किंवा स्पर्धक वाढल्याचे जाणवेल, परंतु ग्रहयोग तुमच्या बाजूला असल्याने ते तुम्हाला बाधा आणू शकणार नाहीत. दिवसभरातील पहाटेचा काळ तुमच्यासाठी अधिक शुभ राहणार असून त्यावेळेत केलेले काम यशस्वी होईल. मानसिक स्थैर्य मिळेल आणि परदेशी काम किंवा शिक्षणाशी संबंधित व्यक्तींना काही महत्त्वाच्या बातम्या ह्या आठवड्यात मिळणार आहेत. त्या बातम्या तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या ठरतील. तुमच्या व्यक्तिमत्वातील नम्रतेचा आणि प्रामाणिकतेचा प्रभाव इतरांवर पडेल आणि त्यातून नवीन नाती तयार होतील. जुन्या नात्यातील कटुता दूर होईल. घरात एखाद्या स्त्री व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि त्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे. दुर्लक्ष केल्यास त्यांचा त्रास वाढू शकतो. दिवाळी संबंधित काही जुने विषय आता पूर्ण होतील आणि त्या गोष्टींमध्ये तुम्हाला दिलासा मिळेल आणि काहींना नवीन घर किंवा जमिनीबाबत माहिती मिळेल. त्या कामात गती येईल आणि तुमची स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता देखील वाढेल. त्यामुळे परीक्षांसाठी किंवा महत्त्वाच्या मीटिंगसाठी हा आठवडा कन्या राशीच्या जातकांना फायदेशीर ठरणार असून तुमच्या कामाची प्रगती पाहून अनेक जण प्रेरित होऊ शकतात आणि तुमच्या प्रयत्नांचा उल्लेख अनेक ठिकाणी होईल. अशा शुभभावनेने आठवड्याची जगण्याची ऊर्जा ह्या आठवड्यात वाढीस लागणार आहे. कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 2 व 5. शुभ वार आहे बुधवार व शनिवार. व कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ दिनांक 30 नोव्हेंबर, 3 डिसेंबर व 5 डिसेंबर. व कन्या राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, बुधाच्या कृपेकरता येत्या बुधवारी हिरवे मूग दान करा व गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा आणि ओम ब्राम ब्रीम ब्रोम 6 बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यामुळे येणारे अडथळे दूर होऊन बुधदोष शांत होईल आणि कामात तुम्हाला यशकीर्ती संपदा प्राप्त होईल. तुळ राशीच्या जातकांना या आठवड्यात तुमच्या मनातील समतोल पुन्हा मिळवण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल, कारण नक्षत्रांची हालचाल तुमच्या नैसर्गिक संतुलन शक्तीला उत्तमरित्या बळकटी देत आहे आणि त्यामुळे निर्णय क्षमता आणि अधिक प्रगल्भ होणार आहे. या काळात कामाच्या क्षेत्रात अनेक नवीन मार्ग उघडतील, ज्यामुळे तुम्ही आधी विचार न केलेल्या संधींना हाताळण्याची संधी तुम्हाला या आठवड्यात मिळू शकते व तुमची ताकद तुम्ही दाखवू शकाल. तुमच्या वरिष्ठांकडून अपेक्षित मान्यता मिळण्याचे योग चांगले असून तुमचा संवाद कौशल्यामुळे तणावसदृश परिस्थिती तुम्ही सहजपणे मिटवू शकाल. आर्थिक क्षेत्रात चांगले सौख्य दिसत आहे, परंतु खर्च आणि गुंतवणुकीचे नियोजन अत्यंत संतुलित पद्धतीने राखणे गरजेचे आहे. विशेषतः मोठी खरेदी करताना प्रत्येक मुद्दा नीट पडताळून अंतिम निर्णय घ्या.
नोकरीत बदलाचा विचार करणाऱ्यांना हीच योग्य वेळ आहे. मात्र घाईघाईत कुठलाही निर्णय घेणे टाळा, कारण ग्रहस्थिती संयमाने घेतलेल्या निर्णयांना अधिक फलदायी बनवेल. व्यापार करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळण्याचे योग असून मध्यभागी एखादा करार विलंबित होण्याची शक्यता दिसत आहे, परंतु शेवट सकारात्मक असेल असे संकेत ग्रह देत आहेत. तुमचा व्यावसायिक प्रभाव वाढणार असून पूर्वीचे संघर्ष न्यून होतील व कार्यालयीन राजकारणापासून काहीसे दूर राहणे तुम्हाला हितावह ठरेल. अन्यथा विनाकारण वाद तुम्हाला विचलित करू शकतो. कुटुंबाच्या बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीला थोडा भावनिक चढउतार जाणवू शकतो. विशेषतः घरातील मोठ्यांच्या आरोग्याबाबत तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. घरात शांतता राखण्यासाठी तुमची मृदू आणि संतुलित वाणी अत्यंत उपयुक्त ठरेल. आठवड्याच्या मध्यभागी घरगुती कार्यक्रम किंवा काही महत्त्वाचे काम ठरू शकते, ज्यामुळे कुटुंबियांशी संवाद वाढेल आणि नाती अधिक मधुर बनतील. विवाहितांसाठी हा काळ परस्पर समजुतीचा असून जोडीदाराकडून अपेक्षित आधार निश्चित मिळेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांना भावनिक जवळीक वाढण्याची संधी मिळेल. मात्र अनावश्यक शंका किंवा भूतकाळातील तुलना नात्यातील सौम्यता कमी करू नये. याचं कारण ग्रहस्थिती सौम्य संवादाला अधिक फलदायी बनवते. शिक्षण घेत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या अभ्यासात नियमितता राखणं आवश्यक असून या आठवड्यात अभ्यासाच्या क्षेत्रात मोठी प्रगती होईल. स्पर्धा परीक्षांसाठी हा कालावधी अत्यंत अनुकूल असून स्मरणशक्ती आणि विश्लेषण क्षमता जोरदार राहणार आहे. प्रवासाचे उत्तम योग असून प्रवासाच्या नियोजनात थोडी अडचण येऊ शकते, तेव्हा योग्य ते नियोजन करा. वेळेचे सूक्ष्म नियोजन करा, ते आवश्यक आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या व आरोग्याच्या दृष्टीने आठवड्याच्या सुरुवातीला थोडा अशक्तपणा जाणवू शकतो, परंतु आठवड्याच्या मध्यापासून ऊर्जा वाढत जाईल व जुने आजार कमी होतील आणि मनःशांती देखील वाढेल. पचनसंस्थेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, कारण हलका आहार आणि अधिक हितकारक ठरणार आहे. मानसिक शांततेसाठी योग व प्राणायाम आणि हलके ध्यान फार उपयुक्त ठरेल. सामाजिक वर्तुळात तुमची प्रतिष्ठा वाढणार असून समन्वय कृती लोकांना आकर्षित करेल. एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीशी झालेली भेट तुमच्या पुढील भविष्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तुमचे निर्णय ह्या आठवड्यात प्रगल्भ आणि अत्यंत स्पष्ट राहतील, जे भविष्यात चांगले फळ निर्माण करून देतील. एकूणच ह्या आठवड्यात तुम्ही समतोल राखून पुढे गेलात तर उत्कृष्ट यशाचे दार तुमच्यासाठी रुंदावलेले दिसेल. आत्तापर्यंत अडथळा ठरलेल्या अनेक गोष्टी सहज सुटण्याचे संकेत स्पष्ट आहेत. त्यामुळे आत्मविश्वास आणि संतुलन ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या प्रगतीची मुख्य गुरुकिल्ली ह्या आठवड्यात ठरणार आहेत. या आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्यासाठी आणखीन एक अनुकूल असा काळ येणार असून भाग्योदयाच्या दिशेने मजबूत हालचाल होणार आहे. ग्रहस्थिती तुमच्या बाजूने उभी असल्याने तुम्हाला अचानक चांगले आर्थिक लाभ ह्या आठवड्यात मिळू शकतात. काही प्रलंबित व्यवहार पूर्णत्वास जाऊ शकतात व वैयक्तिक इच्छांची पूर्तता होण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ असून विशेषतः तुमची गुप्त इच्छा किंवा एखादा मनातील विचार अचानक पूर्णत्वास जाताना दिसेल. या काळात तुमच्या कृतींमध्ये एक गंभीरता आणि शांतता देखील दिसेल, जी तुम्हाला योग्य वेळी योग्य गोष्ट साध्य करण्यास मदत करेल. तुमच्या नेतृत्व गुणांना योग्य वाव मिळेल आणि तुम्ही घेतलेली एखादी पुढाकारपूर्ण कृती सर्वांना प्रभावित करेल. वरिष्ठ व्यक्तींशी झालेला संवाद तुम्हाला नवी दिशा देऊ शकतो. मित्रपरिवाराकडून मिळणारा उत्साहवर्धक पाठिंबा तुमच्या निर्णयांना अधिक शक्ती देईल. प्रेमसंबंधात आठवड्याच्या शेवटी सुंदर आणि अर्थपूर्ण क्षण घडतील आणि नात्यातील संवाद अधिक खुला होईल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील व एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी देखील मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल आणि मानसिक ताण लक्षणीय कमी होईल. या आठवड्यात सुरू केलेले काम पुढे मोठ्या यशाचे फळ देईल. त्यामुळे प्रत्येक कृती संयमाने आणि समतोल वृत्तीने करा. तुमचे आकर्षक व्यक्तिमत्व लोकांना सहज प्रभावित करेल. सामाजिक वर्तुळात तुमचा मान वाढेल आणि प्रवासाचे योग अत्यंत शुभ असून विशेषतः पश्चिम दिशेकडील प्रवास तुम्हाला लाभदायक ठरेल. आर्थिक वाढीसाठी हा काळ अनुकूल असून त्यामुळे बचत गुंतवणुकीच्या दृष्टीने उत्तम संधी येतील. न्याय मिळवण्याच्या दृष्टीनेही ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे. एखादा वाद किंवा प्रलंबित प्रकरण तुमच्या हिताने ह्या आठवड्यात सुटण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी तुमचा आनंद अधिक वृद्धिंगत करेल. पुढील काळाबाबत आशावाद निर्माण करेल. त्यामुळे हा कालावधी संपूर्णतः सकारात्मक मनोवृत्तीने घालवणं आवश्यक आहे, कारण ग्रह तुमच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडत आहेत आणि तुमच्या जीवनात अनेक सौम्य पण महत्त्वाचे बदल घडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आत्मविश्वास वाढवा आणि उत्साहाने पुढे जा, कारण यश निश्चित तुमच्या मार्गावर आहे.
तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे गुलाबी, शुभ अंक आहे 6, शुभवार आहे शुक्रवार, शुभ दिनांक आहे 30 नोव्हेंबर व 5 डिसेंबर व तूळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय शुक्रदेवाच्या आशीर्वादासाठी येत्या शुक्रवारी सकाळी स्वच्छ पाण्यात गुलाबाच्या 2 पाकळ्या टाकून घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर त्याच्या पाण्याचा हलका शिंपडावा. त्यामुळे सौंदर्य, समतोल, स्थिरता आणि संबंधांमध्ये मधुरता वाढेल. वृश्चिक राशीवर ग्रहांची अत्यंत तीव्र ऊर्जा प्रकट होत आहे आणि ऊर्जेमुळे तुमच्या जीवनात चांगले बदल घडणार आहेत. सूर्य तुमच्या धनभावात स्थिर होत असून आर्थिक क्षेत्रात स्पष्टता आणि नवे मार्ग खुलवणारा आहे. बुध वक्री अवस्थेतून मार्गी होत असल्याने तुम्ही केलेली जुनी प्रलंबित कामे आता वेगाने पूर्ण होऊ शकतील. मंगळ तुमचा स्वामी ग्रह अत्यंत प्रबळ स्थितीत असून तुमचे धैर्य, निर्णय क्षमता आणि मानसिक सामर्थ्य प्रचंड वाढवणारा आहे. शुक्र भावनिक क्षेत्रात सुस्पष्टता निर्माण करेल आणि नातेसंबंधातील तणाव कमी होण्यास मदत करेल. शनी कार्यक्षेत्राशी संबंधित शिस्त, अनुशासन आणि जबाबदाऱ्या अधोरेखित करेल. राहूचे भ्रम निर्माण करणारे प्रभाव आता कमी होतील आणि योग्य निर्णय घेणे सोपे जाईल. गुरुचा तुमच्या भाग्यभावावर दृष्टिकोन असल्यामुळे अनेक दडपलेल्या गोष्टी अचानक तुमच्या बाजूने वळू शकतात. या आठवड्यात तुम्हाला अंतर्मुख होण्याची तीव्र इच्छा जागृत होईल आणि तुमचा अंतरात्मा काही मोठे निर्णय घ्यायला प्रवृत्त होईल. लपून राहिलेल्या कौशल्यांची पुन्हा ओळख होईल आणि त्याचा तुम्ही प्रबल उपयोग करू शकाल. वैयक्तिक जीवनात तुम्हाला स्वतःच्या भावनांचे स्पष्ट चित्र दिसू लागेल आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी नवे विचार जन्म घेतील. कुटुंबात तुमचे मत ऐकले जाईल, पण तुम्हाला शांतता राखण्याची गरज आहे. काही नातेवाईकांशी तणावपूर्ण बोलणे टाळलेले बरे. आठवडा त्यामुळे शांततेत जाईल. घरामध्ये एखादे मोठे नियोजन पूर्ण करण्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची राहील. एखाद्या जुन्या कौटुंबिक समस्येचे समाधान आता समोर येऊ शकते. वैयक्तिक संबंधांमध्ये खरी भावना व्यक्त करण्याची योग्य वेळ हीच आहे. भावनांमध्ये चढउतार जाणवतील, पण तुमची प्रौढता परिस्थिती सहज हाताळू शकेल. जोडीदाराशी आदराने बोलल्यास गैरसमज टळतील आणि परस्पर समज वाढेल. विवाह झालेल्यांना घरगुती निर्णयांमध्ये नेतृत्व करण्याची भूमिका मिळेल. अविवाहितांसाठी एखादी आकर्षक भेट घडू शकते, पण घाईघाईने निर्णय घेऊ नये. प्रेमसंबंधामध्ये खोल चर्चा करून नात्यातील गैरसमज दूर होतील. मनात दडवलेल्या गोष्टी स्पष्ट बोलल्यास भावनिक हलकेपणा मिळेल. आर्थिक क्षेत्रात या आठवड्यात वृश्चिक राशीसाठी त्यांचे ग्रह तुमच्या बाजूने येणार असून पूर्वी अडकलेले पैसे ह्या आठवड्यात परत मिळू शकतात. गुंतवणुकीत विचारपूर्वक पावले उचलल्यास मोठा फायदा दिसून येईल. व्यावसायिकांना नवा करार मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत तुमच्या कौशल्यामुळे वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल. परदेशी संपर्कातून नवीन संधी निर्माण होऊ शकतात. नोकरी बदलाचा विचार करत असलेल्या वृश्चिक राशीच्या जातकांना हा योग्य कालावधी नाही, मात्र नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांनी यशस्वी व्यवहार करण्याचे योग ह्या आठवड्यात उत्तम आहेत. व्यवसायातील अडकलेली गती पुन्हा वाढू शकते. पार्टनरशी संभाषण पारदर्शक ठेवल्यास मतभेद टळतील. पैशाच्या बाबतीत कोणताही धोका घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. आर्थिक व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास मोठ्या बचतीचा योग आहे. खर्चावर नियंत्रण ठेवले तर पुढील 2 महिन्यांसाठी भक्कम निधी तयार होणार आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे स्पष्ट फळ तुम्हाला मिळेल. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात वृश्चिक राशीच्या जातकांना काही काळ विश्रांतीची गरज लागू शकते, तेव्हा नक्की ब्रेक घ्या. सतत कामामुळे शरीर थकू शकते, म्हणून योग्य विश्रांती घ्या. मनात काळजी वाढू नये म्हणून ध्यान आणि श्वसनाभ्यास करणे गरजेचे आहे. प्राणायाम जरूर करा. रक्तदाब असणाऱ्यांनी तणाव टाळणे आवश्यक आहे. ऊर्जा असली तरी ती योग्य दिशेने वापरणे गरजेचे आहे. पोटाचे त्रास किंवा ॲसिडिटी टाळण्यासाठी वृश्चिक राशीच्या जातकांनी या आठवड्यात हलका आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. तुमची एकाग्रता वाढेल, पण ती वापरण्यासाठी शांत वातावरण आवश्यक आहे. मनाच्या चंचलतेला आळा घालण्यासाठी संगीत व ध्यान उपयुक्त राहील. घरात शांततेचे वातावरण तयार झाल्याने तुम्हाला मानसिक आधार मिळेल. शारीरिक थकवा कमी करण्यासाठी चालणे आणि योगासने आणि सूर्यनमस्कार उपयुक्त राहतील. नातेसंबंधात सौम्यपणा आणि सहनशीलता ठेवली तर आठवडा सहजतेने पुढे जाईल. तुमची व्यक्त होण्याची क्षमता वाढल्याने लोक तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवतील. या आठवड्यात तुम्हाला एका मोठ्या बदलाची अनुभूती येईल. तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवत राहील. अंगभूत धैर्य, मानसिक पराक्रम आणि निर्णय क्षमतेमुळे तुम्ही कठीण कामे या आठवड्यात सहजपणे करू शकाल. तुमच्या मनातील जुनी भीती दूर होऊ लागेल. आत्मविश्वास अत्यंत वाढेल आणि तुम्ही स्वतःचे ध्येय स्पष्ट पाहू लागाल. या आठवड्यात एखाद्या अदृश्य
अडथळा अचानक दूर होईल. तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखल्यास प्रचंड यश मिळेल. मेहनत सतत करत राहिल्यास अपेक्षेपेक्षा जास्त फळ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होईल. शैक्षणिक निर्णय योग्य दिशेने प्रवास घडवतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात उत्तम ग्रहयोग असणार असून करिअरमध्ये मोठा बदल घडू शकतो. आशादायी संकेत मिळतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवू शकतात. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल आणि लोक तुम्हाला गंभीरतेने ऐकतील. सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची आवश्यकता भासू शकते आणि तुम्ही त्यात चमकून जाल. सामाजिक प्रतिमा सुधारेल आणि तुमची प्रतिष्ठा अधिक मजबूत होईल. तुमचे शब्द अनेकांना प्रेरणा देतील. मानसिकदृष्ट्या स्थिर राहण्यासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमच्या विचारांची ताकद तुमच्या कृतींमध्ये दिसून येईल. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केले तर दीर्घकालीन लाभ निश्चित मिळेल. अडलेली प्रोजेक्ट अचानक गती घेतील. तुमच्या चिकाटीचे फळ तुम्हाला अप्रत्यक्षरित्या मिळेल. काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होतील, पण तुम्हाला चिंता करण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या स्वभावातील जिद्द तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. घरगुती वातावरण स्थिर होईल आणि ताणतणाव कमी होईल. एखादे जुने तुटलेले नाते अचानक ह्या आठवड्यात जोडण्याची शक्यता आहे. मित्रांच्या वर्तुळात तुमचा आदर वाढणार असून तुमच्या व्यक्तिमत्वात तेज आणि चुंबकत्व वाढणार आहे. लोक तुमच्याकडे सल्ला विचारण्यासाठी येतील. कामात सातत्य टिकवल्यास मोठा आर्थिक लाभ या आठवड्यात होऊ शकतो. अचानक मिळालेली संधी तुमच्या भविष्याला एक वेगळी दिशा देईल. तुमची अंतर्मनातील ऊर्जा तीव्रतेने प्रकट होईल. काही निर्णय तुमचे आयुष्य बदलून टाकतील. तुमच्या हातून एखादे सामाजिक किंवा धार्मिक कार्य या आठवड्यात घडण्याची शक्यता आहे. दैवी कृपा जाणवेल आणि आत्मविश्वास वाढेल. तुमच्या प्रयत्नांना अपार यश लाभेल आणि लोकांना तुमची क्षमता देखील दिसून येईल. स्वतःच्या श्रमाने परिस्थिती तुमच्या बाजूने तुम्ही सहज फिरू शकाल. तुमच्या मनातील प्रकाश वाढणार असून दिशादर्शन योग्य मिळेल. आध्यात्मिक कल वाढणार आहे व मनःशांती देखील मिळेल. स्वतःचा आवाज अधिक ताकदवान आणि प्रभावी वाटेल. तुमच्या आतली शक्ती जागृत होऊन नवीन अध्याय सुरू होईल. तुमचे विचार अनेकांना मार्गदर्शन देऊ शकतील. जगण्यातील स्थिरता वाढेल आणि भविष्याचे भय कमी होईल. नशीब तुमच्या बाजूने येण्यासाठी तयार आहे. फक्त संयम आणि योग्य परिश्रम करत राहा. ग्रहांचे संपूर्ण समर्थन तुमच्या परिश्रमांना सामर्थ्य देणारे ठरेल. नवे दिशादर्शन तुमच्या जीवनात शुभत्व घेऊन येईल. कामातील निष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे नवी संधी मिळेल. तुमच्या मनातील शंका दूर होतील आणि आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला तुमच्या क्षमतांचा योग्य अंदाज येईल. या आठवड्यात तुमच्यात एक नवीन उर्मी जागणार असून ही उर्मी तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला नव्या तेजाने उजळवून टाकेल. या आठवड्यात तुमच्या जीवनात खोलवर सुरू असलेले बदल आता अधिक स्पष्ट स्वरूपात दिसू लागतील आणि तुमच्या मनात असलेली दडलेली शक्ती सतत जागृत होईल. नकारात्मक विचारांना दूर ठेवण्यासाठी अंतर्मुख होण्याची प्रवृत्ती तुम्हाला ह्या आठवड्यात लाभदायक ठरेल, कारण तुमची आध्यात्मिक जाणीव प्रचंड वाढणार आहे. कधीकधी जुन्या आठवणी मनाला सतावतील, पण त्या आठवणी तुमच्या वर्तमानाला पुढे नेण्यासाठी आवश्यक शिकवण देऊन जातील. ज्यांच्यावर तुम्ही खरोखरच विश्वास ठेवत होता तेच या आठवड्यात तुमच्यासोबत राहतील आणि इतरांचे खरे स्वरूप तुम्हाला समोर दिसून येईल. कार्यस्थळी प्रवास करणाऱ्यांनी महत्त्वाच्या गोष्टींची नीट तयारी करून ठेवावी, कारण अचानक बदलणारी परिस्थिती तुम्हाला अधिक सजग राहायला शिकवेल. ज्या लोकांनी पूर्वी तुमचा अपमान केला असेल त्या लोकांचे वागणे आता तुमच्याविषयी बदलू लागेल आणि ते तुमच्या दिशेने अधिक आदराने पाहू शकतील. नोकरीतील महत्त्वाची फाईल तुमच्या विचारशक्तीमुळे यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि वरिष्ठांच्या नजरेत तुमच्यावरील विश्वास वाढणार आहे. स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला शांततेची गरज भासेल आणि ती शांतता तुम्हाला काहीतरी मोठ्या आध्यात्मिक अनुभूतीकडे घेऊन जाईल. ज्यांच्याशी मतभेद आहेत त्यांच्याकडे तुम्ही पहिल्यांदा शांततेने हात पुढे केल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने फिरवणे सोपे जाईल. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्याकडे भावनिक आधार मागू शकते आणि तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यास यशस्वी ठराल. घरात शुभप्रसंग घडण्याचे संकेत असून हा प्रसंग तुम्हाला मानसिक समाधान देईल. वडील किंवा वरिष्ठ पुरुष व्यक्तींकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. एखादा अडकलेले पैसे अचानक ह्या आठवड्यात मिळू शकतात. तुमची आर्थिक व्यवस्था अधिक स्थिर बनेल. अचानक लाभ झाल्यावर त्याचा उपयोग योग्य नियोजनासाठी केल्यास पुढील 3 महिन्यांचे आर्थिक आराखडे मजबूत होतील. गुंतवणुकीत धोका घेऊ नका, पण स्थिर पद्धतीने केलेली छोटी गुंतवणूक भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. ज्यांचा व्यवसाय भावनिक स्वरूपाच्या वस्तूंशी किंवा लक्झरी क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना या आठवड्यात चांगली प्रगती साधता येईल. मित्रांच्या मदतीने नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होऊ शकते. या प्रोजेक्टमुळे पुढील महिन्यात चांगले आर्थिक लाभ मिळतील.
कार्यक्षेत्रात तुम्हाला अनेक ठिकाणी नेतृत्वाची जबाबदारी मिळेल आणि ह्या जबाबदारीचे तुम्ही प्रामाणिकपणे पालन कराल. अचानक मिळालेल्या संधीचा योग्य फायदा घेतल्यास तुमची प्रतिमा अधिक तेजस्वी बनेल. तुमच्या भावनिक शक्तीत प्रचंड वाढ होईल आणि तिचा उपयोग नात्यांना मजबूत करण्यासाठी करावा लागेल. जोडीदाराशी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल आणि ही चर्चा नात्यातील दुरावा पूर्णपणे संपुष्टात आणेल. ज्यांना प्रेमसंबंध आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा अत्यंत निर्णायक असून नात्यातील प्रामाणिकपणा तपासला जाईल. एकमेकांसोबत वेळ घालवल्यास मनातील शंकेचे ढग दूर होतील आणि नात्यातील विश्वासाचे बंध अधिक मजबूत होतील. अविवाहितांसाठी दूरच्या ठिकाणी राहणारी व्यक्ती आकर्षणाचा विषय ठरू शकते. तुमच्या व्यक्तिमत्वातील चुंबकत्व पराकोटीला पोहोचणारे असून लोक तुमच्या शब्दांकडे अधिक लक्ष देतील. एखाद्या मोठ्या व्यक्तीचे मार्गदर्शन तुमच्या करिअरसाठी या आठवड्यात उत्तम उपयुक्त ठरणार आहे. ते मार्गदर्शन तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी आधार देईल. घरात काही बदल करायचा विचार असेल तर हा योग्य काळ नाही, पण नियोजन सुरू केल्यास पुढील आठवड्यात ह्या कामात यश मिळू शकते. कोणी तुमच्याकडून खोट्या अपेक्षा बाळगेल, पण तुम्ही प्रामाणिकपणाने उत्तर दिल्यास ते स्वतःच मागे हटतील. हा आठवडा मानसिक प्रबोधन घडवणारा असून तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की तुम्ही कठीण परिस्थितीत शांत राहण्याची क्षमता मिळवाल. धर्म आणि आध्यात्मिक स्थळाला भेट देण्याची इच्छा वाढेल आणि ती भेट तुमच्या मनाला प्रचंड समाधान देऊन जाईल. उच्च शक्तीचा आशीर्वाद जाणवेल आणि मनामध्ये दैवी मार्गदर्शन सतत जाणवत राहील. एखाद्या शुभप्रसंगाचा विचार मनात येताच तो अचानक साकार होईल आणि तुम्ही अचंबित व्हाल. भीतीवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःची अंतःप्रेरणा सर्वाधिक मदत करेल. तुमच्या मनात असलेली अस्थिरता हळूहळू या आठवड्यात कमी होऊन स्थिरता वाढीस लागेल. तुमचा आत्मविश्वास या आठवड्यात इतका प्रबल होईल की लोकांच्या नजरेत तुमची किंमत अत्यंत उंचावून जाईल. ज्या लोकांनी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला असेल त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरतील. तुमच्या व्यक्तिमत्वातील गूढता या आठवड्यात वाढून तुम्ही आकर्षणाचे केंद्र बनू शकता. ज्या क्षेत्रात तुमचा अनुभव कमी आहे त्या क्षेत्रातूनही तुम्हाला चांगल्या कल्पना मिळू शकतात. तुमच्या आध्यात्मिक शक्तीने तुमचा मार्ग प्रकाशमान होईल आणि जीवनातील अनेक गुंतागुंती आपोआप सोप्या होतील. आरोग्याबाबत काही गोष्टींकडे ह्या आठवड्यात मात्र वृश्चिक राशीच्या जातकांनी दुर्लक्ष करणे योग्य नाही. शरीराला विश्रांतीची गरज भासेल. नियमित झोप आणि योग्य आहारामुळे मानसिक ताजेपणा टिकून राहील. डोकेदुखी किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो, पण शांत वातावरणात बसल्यास लगेच आराम मिळेल. स्वास्थ्याकडे जागरूकता वाढल्याने तुमच्या शरीराला पुनर्बलन मिळेल. अत्यंत सकारात्मक ऊर्जा तुमच्याभोवती राहील आणि ही ऊर्जा तुमच्या कामांना योग्य वेग देईल. धनप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि भविष्यातील मोठी संधी तुमच्याकडे ह्या आठवड्यात येऊ शकते. नाती जोडण्याची कला ह्या आठवड्यात विशेष लाभदायक ठरेल. ज्यांना तुम्ही मदत केली आहे तेच लोक तुमच्यासाठी काहीतरी मोठे करण्याचा प्रयत्न ह्या आठवड्यात करतील. वृश्चिक राशीचे लोक अत्यंत निष्ठावान असतात आणि ह्या गुणाचा लोकांवर उत्तम प्रभाव पडणार आहे. तुमच्या हृदयातील निर्मळ भावना तुमच्या आयुष्यात स्थिरता आणेल. कर्माच्या नियमाने जुन्या प्रयत्नांचे शुभफळ या आठवड्यात मिळणे निश्चित आहे. कृतिशीलता, सातत्य आणि संयम ह्या 3 गोष्टींचा योग्य मिलाप तुमचे भाग्य या आठवड्यात बदलण्यास उपयुक्त ठरेल. तुम्ही जिथे पाऊल टाकाल तिथे तुमचा आत्मविश्वास वातावरण शांती आणि सामर्थ्य निर्माण करेल. ह्या आठवड्यात तुमच्यासाठी एक नवीन अध्याय सुरू करणारा आहे आणि ह्या अध्यायात तुम्ही स्वतःला नव्याने ओळखाल. तुमच्या हृदयातील चिन्ह तुम्हाला योग्य दिशेने नेणार असून ते मार्ग तुमच्या जीवनात स्थैर्य आणि समाधान निर्माण करणारे आहेत. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे गडद लाल. शुभ अंक आहे 9. शुभ वार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 30 नोव्हेंबर, 3 डिसेंबर व 5 डिसेंबर. व वृश्चिक राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी सकाळी तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी भरून त्यात थोडेसे गुलाबजल टाकून पूर्व दिशेला तोंड करून सूर्याला अर्घ्य द्या आणि मनात मंगळ बीजमंत्राचा शांत जप करा. त्यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल, अडथळे दूर होतील आणि तुमच्या निर्णय क्षमतेला प्रचंड ताकद मिळेल. धनुराशीच्या जातकांसाठी आठवडा अत्यंत निर्णायक ऊर्जेचा संगम घेऊन येणारा आहे. ज्यामुळे तुमच्या अंतर्मनात प्रचंड जागरूकता निर्माण होईल आणि आयुष्यात खूप दिवस थांबलेली काही गती अखेर पुढे सरकू शकेल. या आठवड्यात गुरुची अनुकूलता तुमच्या विचारांना व्यापक दृष्टी देईल आणि प्रत्येक कृतीमध्ये एक वेगळी चमक दिसेल. नवीन कामांचे संकेत लाभतील आणि जुन्या अडथळ्यांना दूर करण्याची क्षमता वाढेल.
तुमचे आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व इतरांना सहज आकर्षित करेल. अनेक ठिकाणी तुमची उपस्थिती विशेष प्रभाव पाडेल. या आठवड्यात तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची आणि स्वतःला विकसित करण्याची उत्कृष्ट संधी मिळेल. तुमच्या स्वभावातील उत्कटता तुम्हाला सर्व प्रकारच्या कार्यात सरस बनवेल आणि महत्त्वाची ध्येयपूर्ती शक्य करेल. संपूर्ण आठवडा ऊर्जा, उत्साह, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक स्थैर्याने भरलेला असेल. समजूतदारपणा वाढेल आणि चुकीच्या लोकांपासून दूर राहण्याची क्षमता मजबूत होईल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन या आठवड्यात तुम्हाला नवीन दिशा दाखवेल आणि अनेक निर्णय सुलभ करून जाईल. तुमच्या योजनांमध्ये प्रामाणिकपणा आणि सातत्य दिसेल, म्हणून अनेक अपूर्ण गोष्टी या आठवड्यात पूर्णत्वास येतील. काही प्रसंगी भावनिक उतारचढाव जाणवतील, पण तुम्ही तुमचे मन स्थिर ठेवू शकाल. तुमच्या मनात नवीन अध्याय सुरू होण्याची तयारी होईल. त्या दिशेने योग्य संधीही मिळतील. मनात आशावाद वाढेल आणि प्रत्येक परिस्थितीत प्रकाश दिसू लागेल. या आठवड्यात तुमचे व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी होईल आणि समाजात आदर वाढणार आहे. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तेच ह्या आठवड्यात तुमच्या गुणवत्तेची दखल घेणार आहेत. कामात तुम्हाला मोठा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल आणि तो तुमच्या फायद्यात जाण्याची शक्यता मोठी निर्माण होणार आहे. तुमच्या शब्दांना वजन येईल आणि म्हणून कोणाशीही बोलताना योग्य शब्दांचाच वापर करा. तुमची कार्यक्षमता अत्यंत वाढेल आणि तुमच्याकडून अपेक्षेपेक्षा अधिक चांगले काम होईल. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि आयुष्याचे उद्दिष्ट अधिक नीट समजेल. धनुराशीच्या जातकांसाठी आठवडा नवीन अनुभवांची आणि सकारात्मक घडामोडींची देणगी ठेवणारा ठरेल. सकाळी ध्यान आणि प्रार्थना तुमचे मन स्थिर ठेवण्यासाठी खूप मदत करतील. शारीरिक आरोग्य सुधारेल आणि जुन्या तक्रारी कमी होतील. आध्यात्मिक ऊर्जा प्रचंड वाढणार असून तुम्हाला कोणत्याही कार्यात थकवा जाणवणार नाही. तुमचे प्रयत्न योग्य दिशेने होतील आणि फळे देखील हळूहळू मिळू लागतील. तुमच्या आयुष्यात महत्त्वाची व्यक्ती प्रवेश करू शकते, जी भविष्यात तुम्हाला संरक्षण देईल. काही जातकांना अचानक प्रवास योग येतील आणि तो अत्यंत शुभ ठरेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला जबाबदारी वाढेल, पण त्यानुसार मान सन्मानही मिळणार आहे. ज्यांना नोकरी बदलायची होती त्यांना आता प्रत्यक्ष संधी दिसू लागेल. व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन गुंतवणूक आणि नवीन करार करण्यासाठी चांगला राहणार असून तुमच्या संवाद शैलीत जादू येईल आणि तुम्ही सहजतेने अनेकांची मनं जिंकून घ्याल. ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला होता त्यांना ह्या आठवड्यात त्यांच्या केलेल्या चुकीची जाणीव होईल. तुमच्या जीवनातील प्रलंबित निर्णय आता स्पष्ट होऊ लागतील आणि योग्य दिशा मिळेल. धनलाभाचे अनेक संकेत ह्या आठवड्यात असणार असून योग्य कार्यपद्धती करणे गरजेचे आहे. या आठवड्यात तुम्ही केलेल्या कष्टांचे फळ भविष्यात मोठं यश, कीर्ती, संपदा प्राप्त करून देईल. घरातील वातावरण उबदारपणा आणि सामंजस्य वाढवणारे ठरेल. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि महत्त्वाच्या कामात तुमचे मत विचारात घेईल. आध्यात्मिक क्षेत्रात तुमचा कल वाढेल आणि तुम्हाला ईश्वरी कृपेचे सूक्ष्म संकेतही मिळतील. तुमची मनोकामना हळूहळू पूर्णत्वाकडे जाईल अशी शक्यता या आठवड्यात अधिक आहे. धनुराशीच्या लोकांनी या आठवड्यात रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या मनातील आदर्श तुमची जीवनदृष्टी तुमचे जगणे प्रकाशमान करेल. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही मोठ्या संधी समोर येऊ शकतात. तुमची योजना जितकी मोठी तितका यशाचा दर वाढताना दिसेल. धैर्य आणि बुद्धिमत्ता ह्यांचा योग्य संगम ह्या आठवड्यात साधला जाईल. तुम्ही घेतलेल्या निर्णयांचा परिणाम पुढील काही महिन्यांवर मोठा प्रभावशाली ठरेल. तुमच्या सामाजिक वर्तुळ वाढणार असून अनेक प्रभावशाली व्यक्तींशी तुम्ही या आठवड्यात संपर्क करू शकाल. या आठवड्यात तुम्ही घेतलेल्या काही भेटी भविष्यात मोठा फायदा ठरतील. भविष्यातील आर्थिक प्रगतीसाठी गुरुवार आणि शनिवार महत्त्वपूर्ण राहील. तुमच्या मनातील द्विधाभाव संपेल आणि तुम्ही स्पष्ट विचार करू शकाल. प्रेमसंबंधात नवीन उमेद आणि पारदर्शकता वाढेल, म्हणून नातेसंबंध अधिक गोड बनतील. जोडीदाराच्या मनातील काही गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्ही अधिक वेळ देणं गरजेचं आहे. एकमेकांमधील गैरसमज दूर होतील आणि नात्यात आपलेपणा वाढेल. एकट्या असलेल्या व्यक्तींसाठी नवीन आकर्षण निर्माण होऊ शकते, ज्यामुळे प्रेमी जीवनामध्ये नवीन दिशा मिळेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वातील प्रामाणिकपणा तुमच्या साथीदाराला तुमच्या अधिक जवळ आणेल. आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. लाभ मिळण्याची शक्यता आहे, मात्र कुठल्याही प्रकारची घाई करू नका. गुंतवणुकीसाठी बुधवारी योग्य स्थिती निर्माण होताना दिसेल. ज्या कामात पैसा अडकला होता ते परत मिळण्याचे सर्व संकेत तयार आहेत. तुम्हाला काही जुने आर्थिक स्रोत पुन्हा सक्रिय होतील आणि फायदा देखील मिळेल. व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही वेळ अत्यंत शुभ असून कष्टाचे फळ काही वेळा उशिरा मिळेल, पण योग्य वेळीच प्राप्त होईल. तुमच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यांच्या मदतीने अनेक कामे वेळेत पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांची प्रशंसा होईल आणि प्रमोशनची शक्यता काही जातकांना ह्या आठवड्यात जवळपास दिसू शकते. तुमच्या वरिष्ठांना तुमचे कार्य विशेष आवडेल आणि तुमची प्रगती वेगाने होईल.
तुमच्या कल्पनांना योग्य लोक पाठिंबा देतील आणि तुम्हाला आपल्या क्षेत्रात एक नवीन ओळख मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना आठवडा सुधारणा दाखवणारा असून तुम्हाला हवी ती ऊर्जा ह्या आठवड्यात तुम्ही आत्मसात करू शकाल. मानसिक तणाव कमी होईल आणि मन शांत होईल. ध्यान आणि योग केल्यास मनातील अस्थिरता पूर्ण दूर होईल. तुम्हाला शरीरातील सकारात्मक बदल जाणवतील. कोणतीही जुनी वैद्यकीय तक्रार हळूहळू कमी होईल आणि तुम्ही स्वतःसाठी काही चांगले बदल करण्याची तयारी करू शकाल. अन्नपाण्याकडे विशेष लक्ष दिल्यास उत्तम आरोग्य राहील. या आठवड्यात तुम्ही स्वतःला आध्यात्मिक पातळीवर उंचावू शकाल. घरात दिवा लावणे व प्रसन्न वातावरण ठेवणे तुमच्या मनाला चांगला परिणाम देईल. तुमची स्मरणशक्ती वाढेल आणि शिकण्याची क्षमता देखील प्रचंड होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत उपयुक्त ठरेल आणि अध्ययनात योग्य प्रगती साधू शकाल. स्पर्धा परीक्षेमध्ये केलेली तयारी योग्य दिशेने जाईल आणि यशाची शक्यता देखील वाढणार आहे. थकवा कमी होईल, पण पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे. त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसतील. तुमच्या मनात येणाऱ्या प्रेरणादायी विचारांचा वापर केल्यास जीवनातील गोंधळ मोठ्या प्रमाणात दूर होईल. एखाद्या वडीलधाऱ्या किंवा गुरुजनांच्या आशीर्वादाने मोठे काम तुम्ही सहजपणे करू शकाल. तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश अधिक स्पष्ट दिसेल. कोणतेही मोठे पाऊल उचलण्यास ह्या आठवड्यात तुम्हाला धैर्य मिळेल. धनुराशीच्या लोकांनी आठवड्यात संयम जपला तर शुभफळ निश्चित मिळेल. तुमच्या आयुष्यातील काही अंधारे कोपरे उजाळण्यास या आठवड्यात देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होईल. तुमची सर्वात मोठी शक्ती म्हणजे तुमची सकारात्मकता आणि ह्याच गुणामुळे तुम्ही अडचणींवर मात कराल. या आठवड्यात तुम्ही कितीही कठीण काम केले तरी त्याचा परिणाम यशस्वी होणार आहे. तुमच्या विचारातील सत्यता आणि बोलण्यातील स्पष्टता तुम्हाला मोठा मान मिळवून देईल. तुम्ही स्वतःबद्दल खूप काही जाणून घ्याल आणि तुमची ओळख अधिक मजबूत होईल. तुमची आध्यात्मिक संवेदनशीलता वाढणार असून मन प्रकाशमय बनेल. तुमच्या मनातील स्वप्न हळूहळू वास्तविकतेत उतरण्यास सुरुवात होईल. तुमचा जीवनप्रवास या आठवड्यात एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पिवळा, शुभ अंक आहे 3, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 30 नोव्हेंबर, 3 डिसेंबर व 6 डिसेंबर. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या आठवड्यात रोज सकाळी घराच्या ईशान्य दिशेला दिवा लावा आणि ओम बृहस्पतये नमः हा मंत्र 27 वेळेला जप करा. त्यामुळे येणारे अडथळे दूर होतील, संधी प्राप्त होतील, मनःशांती वाढेल आणि त्याचा योग्य अनुभव तुम्हाला घेता येईल. मकर राशीच्या जातकांसाठी आठवडा वास्तववादी दृष्टिकोन, संयमशील वृत्ती आणि ठाम निर्णयक्षमता यांचा अद्भुत संगम घेऊन येणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काही निर्णायक बदल घडण्याची सुरुवात ह्या आठवड्यात होणार आहे. तुम्ही ज्या कामात अडकले होतात त्याला आता स्पष्ट दिशादर्शन होईल. गुरु आणि शनीच्या स्थितीमुळे तुमच्या कर्तव्य भावनेत प्रचंड मजबूती येईल. तुम्हाला प्रत्येक गोष्ट खोलवर विचार करूनच या आठवड्यात करावीशी वाटेल. या आठवड्यात इम्पल्सिव्ह कृती कमी होऊन विचारांची परिपक्वता वाढणार आहे. लहान सहान गोष्टीवरून तुम्ही विचलित न होता सतत एका ध्येयावर आपले लक्ष केंद्रित कराल आणि हाच गुण या आठवड्यात तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करून देईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांना महत्त्व मिळू लागेल. तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी लोक येऊ लागतील, कारण तुमचे अनुभव, संयम आणि धैर्य त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. या आठवड्यात तुमचे जीवन काही ठिकाणी कठीण वाटेल, पण तुमची जिद्द सुटणार नाही आणि तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी अशक्यलाही शक्य करून दाखवाल. तुमच्या मनातील तणाव कमी होताना दिसेल आणि कामातील एकाग्रता वाढीस लागेल. ही वेळ तुमच्या प्रयत्नांची कसोटी घेईल, पण योग्य दिशा मिळाल्यास यशस्वी फलनिश्चितता दिसून येईल. तुमच्या विचारांमध्ये जडणघडण होईल आणि परिस्थितींना वास्तववादी दृष्टीने पाहण्याची क्षमता आणखीन वृद्धिंगत होईल. या आठवड्यात तुम्हाला काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील आणि त्या अत्यंत कुशलतेने तुम्ही सहज पार पाडू शकाल. तुमच्या नेतृत्व गुणांची चाचणी होईल, पण तुम्ही अत्यंत शांतपणे आणि योग्य पद्धतीने सर्व काही हाताळाल. काही निर्णय प्रथम कठीण वाटू शकतात, पण त्यांच्यामागील दीर्घकालीन फायदा तुम्हाला नंतर स्पष्ट दिसेल. तुमच्या बोलण्यात आणि विचारांमध्ये स्थिरता येईल, म्हणून इतर लोक तुमच्यावर अधिक विश्वास दाखवतील. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला मोठे मार्गदर्शन या आठवड्यात मिळू शकते, जे आगामी काळासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. पैशाबाबत काही मोठी योजना ह्या आठवड्यात मनात येईल आणि जी भविष्यात अत्यंत लाभदायक ठरेल. या आठवड्यात आर्थिक स्थिरता वाढवण्याची शक्यता असून त्यासाठी नीट नियोजन करणे आवश्यक आहे. तुमच्या कष्टांचा योग्य मोबदला मिळू लागेल आणि कामात स्थिरता निर्माण होईल. तुम्हाला पैशांबाबत काही जुनी समस्या होती तर ती आता ह्या आठवड्यात सुटण्याची शक्यता आहे. ज्या लोकांनी दीर्घकाळ कर्ज फेडण्याचा ताण घेतलेला आहे त्यांना काही मोठी मदत ह्या आठवड्यात मिळू शकते.
नवीन आर्थिक संधी निर्माण होतील आणि तुम्ही त्या योग्य प्रकारे वापरू शकाल. व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन करार, नवीन ग्राहक आणि नवीन संधी प्राप्त करून देणारा ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी विशेष प्रमोशन किंवा वेतनवाढीचे संकेत दिसून येतात. काही जणांना ऑफिसमध्ये महत्त्वाचे प्रोजेक्ट मिळू शकतात, त्यामुळे तुमची ओळख आणखीन वाढेल. कामाच्या ठिकाणी जे लोक तुमच्याशी मत्सर करत होते तेही आता तुमच्या मेहनतीची दखल घेतील. तुमचे काम पाहून वरिष्ठ तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील देतील. या आठवड्यात तुमच्या मेहनतीची उंची वाढेल आणि त्याचा परिणाम तुमच्या ओळखीवर होईल. तुमची काम करण्याची पद्धत अत्यंत परिपक्व असणार असून इतरांसाठी ती प्रेरणादायी ठरेल. तुमच्या भविष्याची पायाभरणी ह्या आठवड्यात अत्यंत मजबूत होऊ शकते. तुमच्या मनातील अडथळे दूर होतील आणि तुमची मेहनत योग्य दिशा पकडेल. काही दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम ह्या आठवड्यात पूर्णत्वास जाऊ शकते. कुटुंबात शांतता वाढेल आणि घरातील वातावरण सकारात्मक होईल. जोडीदाराशी नातेसंबंध सुधारतील आणि पूर्वीचे तणाव कमी होतील. एकमेकांमधील संवाद वाढेल आणि नात्यात सौम्यता निर्माण होईल. जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल आदर वाढेल आणि तुम्हाला भावनिक आधार देखील मिळेल. एकट्यांसाठी ह्या आठवड्यात नवीन व्यक्तींशी परिचय होण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रामाणिक राहिलात तर नात्यात विश्वास वाढून प्रेम दृढ होईल. काही जणांसाठी हा आठवडा नात्यातल्या गैरसमजांना दूर करण्यासाठी असेल. तुम्ही मनातील भावनांना शब्द देऊ शकाल, म्हणून तुमचे प्रेम अधिक प्रामाणिक बनून दिसेल. आरोग्याबाबत या आठवड्यात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. जुन्या आजारांनी त्रास दिला असेल तर त्यापासून हळूहळू आराम मिळेल. संधिवात, थकवा, ओव्हरवर्क किंवा पोटाच्या त्रासापासून बचावासाठी हलका आहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. तुमच्या शरीराला पाण्याची आवश्यकता अधिक भासेल, तेव्हा ज्या वेळेला तहान लागेल त्या वेळेला आवश्यक तेवढे पाणी जरूर प्या. योग आणि ध्यान तुमच्या मनाला स्थिरता देतील. मानसिक तणाव त्यामुळे कमी होण्यास मदत होईल. रात्री पुरेशी झोप घेतल्यास एकाग्रता वाढेल आणि कामाची गती देखील वाढेल. तुम्हाला आरोग्यात काही सकारात्मक बदल जाणवतील. घरातील वातावरण स्वच्छ आणि शांत ठेवल्यास मनातील गोंधळ दूर होऊ शकतो. या आठवड्यात तुमच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण शांततेने पुढे सरकतील. आर्थिक व भावनिक स्थैर्याची सुरुवात या आठवड्यात तुम्हाला दिसून येईल. तुमची वास्तववादी वृत्ती तुम्हाला कितीही कठीण परिस्थितीत मदत करणारी ठरेल. तुमच्या मनातील स्थिरता आणि आत्मविश्वास दोन्ही वाढणार आहेत. तुमच्या जीवनात आदर्श आणि शिस्त दोन्ही महत्त्वाचे आहेत. या आठवड्यात ते अधिक दृढ होतील. ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला होता त्यांना तोंडावरून तुमच्याबद्दल आदर वाटेल. तुमच्या जीवनाचा पाया मजबूत होत चालला असून तुम्ही त्यात नवीन दगड घालत आहात. तुम्हाला आयुष्यातील काही महत्त्वाची गोष्ट समजेल आणि तुम्ही त्याबद्दल अत्यंत दृढनिश्चयी व्हाल. मकर राशीचे जातक प्रचंड मेहनती असतात आणि ह्या आठवड्यात त्याचे तुम्हाला फळ मिळणार आहे. काही क्षण मनात विचलन येईल, परंतु तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवाल. तुमच्या हातून काही चांगली कामे देखील या आठवड्यात घडणार आहेत, ज्यामुळे समाजात तुमचा मानसन्मान वाढणार आहे. तुम्हाला मिळणारा आदर आणि प्रतिष्ठा ही तुमच्या स्वभावाची विशेष ओळख ठरेल. तुमच्या मनातील आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता दोन्ही वाढत असल्याने तुम्हाला या आठवड्यात तुम्ही प्रगतीपथावर जाल. या आठवड्यात तुम्ही स्वतःबद्दल अधिक काही जाणून घेऊन आपले सामर्थ्य देखील ओळखून जाल. तुमच्या कामाचा गतिमान परिणाम पुढील काही महिन्यांसाठी शुभसंकेत देईल. ही वेळ तुमच्यासाठी अनेक मोठ्या बदलांची सुरुवात करू शकते. तुमचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी तुम्ही या आठवड्यात योग्य पावले उचलाल. तुमच्या आयुष्यातील काही अडचणी आता सरळ मार्गाने सुटू लागतील. तुम्हाला आशेचा किरण दिसेल आणि नवे स्वप्न पाहण्याची उर्मी जागेल. तुमचा स्वभाव संयमी आहे आणि ह्या आठवड्यात त्याचा सर्वाधिक फायदा तुम्हाला होणार आहे. तुमच्या निर्णयांमध्ये दृढता असेल म्हणून लोक तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतील. तुमच्या बोलण्यातील शांतता आणि सौम्यता इतरांसाठी आदर्श ठरेल. तुमची मेहनत तुमच्या जीवनात आश्चर्यकारक बदल आणेल. विश्वास, प्रयत्न, संयम ह्या 3 गोष्टींचे उत्तम फळ ह्या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या कष्टांचा गौरव होईल आणि तुमचे नाव देखील उंचावणार आहे. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे गडद निळा. शुभ अंक आहे 8. शुभ वार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 30 नोव्हेंबर, 3 डिसेंबर व 5 डिसेंबर. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी काळे तीळ आणि तेल मिश्रित पाणी पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा व ओम शम शनैश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. त्यामुळे येणारे अडथळे दूर होतील, कार्यसिद्धी वाढीस लागेल आणि मानसिक स्थिरता येईल. कुंभ राशीकरता हा आठवडा अत्यंत विचारप्रवर्तक, अनुभवपर आणि आत्मिक समृद्धी वाढवणारा व मनाला उत्तम आल्हाद देणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या जीवनात ग्रहांचा अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी असा प्रवाह सक्रिय राहणार आहे.
त्यामुळे तुमच्या विचारांची खोली प्रचंड वाढेल. तुमची अंतर्दृष्टी पूर्वीपेक्षा अजून तीक्ष्ण होईल. या आठवड्यात तुम्ही स्वतःला एका वेगळ्या उंचीवरून जीवनाकडे पाहताना अनुभवू शकाल, ज्यामुळे निर्णयक्षमता मजबूत होईल आणि भावनिक स्पष्टता मिळेल. तुमच्या मनातील संभ्रम कमी होईल. अनेक दिवसांपासून मनात घोळत असलेल्या समस्या अचानक योग्य उत्तर घेऊन तुमच्यासमोर उभ्या ठाकतील. या आठवड्यात तुम्ही अनुभवाल की तुमच्या आसपासचे वातावरण एक प्रकारच्या अदृश्य समर्थनाने भारलेले आहे, जिथे परिस्थिती तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे आणि तुम्ही फक्त योग्य निर्णय घेऊन त्या मार्गावर पाऊल टाकल्यास अनेक गोष्टी तुमच्या फायद्याच्या दिशेने वेगाने सरकणार आहेत. ग्रहस्थिती सूचित करते की ह्या आठवड्यात कोणतेही काम कुंभ राशीच्या जातकांनी घाईघाईत न करणे योग्य राहील, कारण संयम आणि स्थिरता ह्या दोन महत्त्वपूर्ण किल्ल्या तुमच्या यशाचे दरवाजे सहज उघडतील. कुंभ राशीचा स्वामी शनी तुम्हाला धीर देतो, तर गुरुग्रह तुमच्या योजनांना शुभफलित देतो. सूर्य तुमचे मानसिक स्थैर्य अधिक मजबूत करतो आणि ह्या ऊर्जेमुळे तुमच्यातील विचारशक्ती प्रचंड सक्रिय होणार आहे. नाविन्यपूर्ण कल्पना सतत तुम्हाला सापडत राहतात. या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की तुमच्या कल्पनाशक्तीला नवीन पंख लाभणार आहेत. जे विचार पूर्वी फक्त कागदावर असायचे ते आता प्रत्यक्ष कृतीच्या स्वरूपात येण्याची वेळ आली आहे. तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये नवीन बदल ह्या आठवड्यात घडू शकतात. त्या बदलांना स्वीकारण्यात तुम्हाला अतिरिक्त आत्मविश्वास मिळेल. कामकाजाच्या क्षेत्रात ह्या आठवड्यात निर्णायक क्षण निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे, कारण तुमचे सहकारी आणि वरिष्ठ दोघेही तुमच्या कामाची दखल घेतील. तुम्हाला अधिक जबाबदारी व आदर मिळेल. तुमच्या कामाची नेमकी पद्धत, तुमचा काटेकोरपणा, तुमची विचारशैली आणि स्वतंत्र दृष्टिकोन यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकल्पामध्ये संधी मिळेल, ज्यामध्ये नेतृत्वाची गरज असते आणि तुम्ही त्या नेतृत्वाची भूमिका सुंदररित्या निभावू शकाल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रतिभेचा आणि कौशल्यांचा योग्य सन्मान मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्या क्षमतेचा पूर्णपणे वापर करा. व्यवसाय क्षेत्रात ग्रह तुमच्यासाठी अत्यंत समाधानकारक परिणाम दाखवणार असून ह्या आठवड्यात तुमच्या मनात चालू असलेल्या व्यवसाय योजनांना दिशा आणि गती देखील मिळणार आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेला व्यवहार ह्या आठवड्यात पूर्ण होऊ शकतो, तोही तुमच्या अनुकूल अटींवर. नवीन संपर्क, नवीन नेटवर्क, नव्या संधी आणि नवीन दृष्टिकोन तुमच्या मार्गावर प्रकट होणार आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या एक सुरक्षित पायरीवर तुम्ही ह्या आठवड्यात पोहोचू शकता. या आठवड्यात भागीदारीमध्ये लाभ होणार आहे, पण भागीदारी कायमस्वरूपी टिकवायची असल्यास पारदर्शक संवाद साधणे आवश्यक आहे. फसवणूक आणि भ्रम निर्माण करणारे लोक तुमच्या आसपास राहू शकतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. पण योग्य व्यक्तींची ओळख पटली तर ते तुमच्या यशासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. या काळात डॉक्युमेंट, करार, कागदपत्रे आणि डिजिटल व्यवहारात विशेष दक्षता घ्या, कारण शनीचे दृष्टियोग कधीकधी विलंब देतात पण अडथळे निर्माण करत नाहीत. त्यामुळे आलेल्या अडचणींना घाबरू नका. फक्त सतर्क राहा आणि प्रत्येक गोष्टीचे नीट परीक्षण करा. आर्थिक क्षेत्रात अपेक्षित वाढ दिसून येईल, कारण तुम्ही केलेल्या परिश्रमांची फलश्रुती ह्या आठवड्यात पैसे, नफा किंवा लाभ निश्चितपणे मिळवून देईल. अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे, कारण खर्च वाढण्याची देखील शक्यता आहे. घर खरेदी, वाहन खरेदी, नूतनीकरण यासारख्या मोठ्या निर्णयांसाठी हा आठवडा शुभकारक ठरणार आहे. पण निर्णय घेताना भावनिक होणे टाळा. प्रत्येक बाजूचे तर्कसंगत विश्लेषण करा. गुंतवणुकीसाठी हा आठवडा उत्तम राहणार असून दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये तुम्हाला चांगला लाभ मिळेल. प्रेमसंबंध क्षेत्रात ह्या आठवड्यात कुंभ राशीच्या जातकांना ग्रहांचा सकारात्मक प्रवाह तुमच्या भावना खोलवर बनवणार आहे आणि तुम्हाला तुमच्या नात्यातील सूक्ष्मतेची जाणीव देखील करून देईल. तुम्ही आपल्या जोडीदाराशी अधिक खुलेपणाने बोलाल, मनातील भीती आणि संभ्रम व्यक्त कराल आणि त्यातून तुमच्या नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. या आठवड्यात तुम्हाला जाणीव होईल की प्रेम फक्त शब्दांमध्ये नसते, तर प्रेम कृतीतून देखील व्यक्त होत असते. तुम्ही त्या कृतीतून आपली निष्ठा सिद्ध करू शकाल. अविवाहितांसाठी हा काळ आकर्षक ठरणार असून तुमच्या व्यक्तिमत्वात एक चुंबकीय तेज आहे, जे नवीन नाती आकर्षक करू शकतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे नैसर्गिकपणे ओढले जाऊ शकाल. भावनांमध्ये घाई करणे टाळा, कारण संबंध मजबूत करण्यासाठी स्थिर आणि शांत मन आवश्यक आहे. या आठवड्यात जुन्या गैरसमजांवर पडदा पडेल आणि खरी जवळीक निर्माण होईल. पण अहंकार किंवा हट्टीपणा तुमचे नाते कमकुवत करणार नाही, याबाबत योग्य ती काळजी घ्या. विनम्रता आणि संयम ह्याचे पालन करा. कुटुंब आणि घरगुती वातावरणामध्ये प्रेम, आदर, ऐक्य आणि सौहार्द ह्यांचेच वातावरण ह्या आठवड्यात तुम्हाला दिसून येईल.
घरातील मोठी व्यक्ती तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या निर्णयांना मानसिक आधार देतील. घरातील जबाबदाऱ्या तुम्ही नीटपणे सांभाळू शकाल आणि त्यातूनच तुमच्या मनाला एक वेगळे समाधान मिळेल. कुटुंबात एखादे शुभकार्य ह्या आठवड्यात ठरू शकते किंवा नातेवाईकांची भेट होऊ शकते, ज्यातून तुमचे संबंध अधिक दृढ होतील. या आठवड्यात घरामध्ये शांततेची आणि आध्यात्मिकतेची अनुभूती तुम्हाला येईल. आरोग्य क्षेत्रात ग्रह तुमच्यासाठी समाधानकारक अशी परिस्थिती निर्माण करणार असून शरीरातील ऊर्जा वाढणार आहे, थकवा दूर होईल आणि मानसिक ताण कमी होईल. रक्तदाब, श्वसन, त्वचा, मनःशांती आणि झोप या 5 गोष्टी विशेष लक्ष ठेवा, कारण योग्य दिनक्रम ठेवल्यास शरीर स्वच्छ आणि हलके राहील. योग, प्राणायाम, ध्यान ह्या 3 गोष्टी तुमच्या आरोग्याला मजबूत करतील. संतुलित आहार घ्या व उशिरापर्यंत जागरण, अनियमित जेवण आणि जंक फूड यामुळे शरीरात ॲसिडिटी किंवा पित्त वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे निळा, शुभ अंक आहे 4, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 2 व 6 डिसेंबर. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी नीलमणी रंगाचा दीप प्रज्वलित करून महादेवाला पाण्याचा अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळेला जप करा व घरात पितळेची घंटा वाजवा आणि पूर्व दिशेस धूप प्रज्वलित करा. या उपायामुळे मनातील संभ्रम दूर होतील आणि कार्यसिद्धी व बुद्धिबळ वाढवणारी ठरेल. मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अत्यंत सूक्ष्म आणि खोलवर परिणाम करणारे ग्रहयोग निर्माण होणार असून सर्व ग्रहयोगाचा सामूहिक प्रभाव तुमची मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवणार आहे. कारण गुरु तुमच्या भावविश्वाला प्रकाश देणार असून चंद्र तुमच्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करणार आहे. केतू जुन्या अडथळ्यांना मोडीत काढेल व नवीन मार्गाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाईल. या आठवड्यात एक अनामिक अंतर्गत प्रकाश तुमच्या मनात नवीन जागा निर्माण करेल. तुम्हाला भविष्यातील योग्य दिशा अधिक स्पष्टपणे दिसू लागेल, कारण ह्या काळात तुमचे अंतर्ज्ञान अत्यंत तीक्ष्ण होईल आणि तुमच्या मनात येणारा प्रत्येक संकेत हा एक प्रकारचा दिव्य संदेशासारखा असेल, ज्याचा आदर करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. जीवनातील काही संवेदनशील विषय तुमच्या समोर येतील आणि तुम्ही त्यांना भावनिक परिपक्वतेने हाताळाल, कारण मीन राशीच्या स्वभावानुसार तुम्ही भावनिक, दयाळू आणि अत्यंत समजूतदार आहात. परंतु ह्या आठवड्यात तुमचा हा समजूतदारपणा आणखीन मजबूत होणार आहे. तुमच्या निर्णयाची खोली इतरांना आश्चर्यचकित करून जाईल. या आठवड्यात तुमची कल्पनाशक्तीचे सामर्थ्य वाढेल आणि तुम्हाला नवीन कल्पना, नवीन दृष्टिकोन आणि नवीन दृष्टी मिळेल, ज्यामुळे तुम्ही कामातही उत्तम प्रगती साध्य करू शकाल. कार्यक्षेत्रात तुमच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीमुळे तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लवकर लक्षात येतील आणि त्या आधीच ओळखून योग्य वेळी योग्य कृती केल्यामुळे तुम्हाला वरिष्ठांचे समर्थन मिळेल. तुमच्या कौशल्याला योग्य ओळख मिळेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर ह्या आठवड्यात तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते, कारण तुमचे शांत मन, संवेदनशील आणि बुद्धिमान दृष्टिकोन लोकांना अत्यंत विश्वसनीय वाटणार आहे. नोकरी बदलाचा विचार करत असाल तर हा काळ अत्यंत शुभ आहे. योग्य संपर्काद्वारे तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात, कारण ग्रह तुमच्या करिअर क्षेत्रात सकारात्मकता वाढवणारे आहेत. व्यवसाय करण्यासाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा असून तुम्हाला नवीन लोक भेटतील. नवीन कराराची चर्चा होईल आणि काही जणांसाठी नवीन शाखा, नवीन क्षेत्रात विस्तार करण्याच्या नवीन संधी मिळतील. पण शुक्रकेतूच्या प्रभावामुळे कागदपत्र नीट वाचणे, नीट तपासणे आवश्यक आहे, कारण दुर्लक्ष केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. आर्थिक स्थिती या आठवड्यात स्थिर राहील आणि काही ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने सुधारेल, कारण पूर्वी अडकलेली रक्कम ह्या आठवड्यात हातात येण्याची शक्यता आहे. एखाद्या गुंतवणुकीतून अनपेक्षित लाभ देखील या आठवड्यात होऊ शकतो. खर्चात थोडी वाढ दिसेल, परंतु ती आवश्यक आणि उपयोगी गोष्टींबद्दल असेल, त्यामुळे चिंता करण्याची कुठलीही कारण नाही. घरगुती वातावरण शांतता, सौहार्द आणि परस्पर प्रेम वाढवणारे ठरणार असून भावनिक संवेदनशीलता घरातील लोकांसाठी आधार ठरेल. तुमची उपस्थिती त्यांना सुरक्षिततेची भावना देऊन जाईल. कुटुंबात एखादी चर्चा होईल ज्यात तुमचे मत अत्यंत महत्त्वाचे ठरेल आणि तुम्ही अतिशय संतुलित निर्णय द्याल. पती-पत्नींमध्ये पूर्वीचे तणाव कमी होतील आणि एकमेकांना वेळ देण्यामुळे नात्यात ऊब आणि विश्वास पुन्हा निर्माण होईल. प्रेमसंबंधात तुमच्या भावना खोलवर रुजतील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराशी आध्यात्मिक स्तरावर जोडले जाल, कारण तुमच्या नात्यातील प्रामाणिकपणा आणि आत्मिक ऊर्जा वाढणार आहे.
अविवाहितांसाठी एखादी आकर्षक व्यक्ती भेटण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे. हे नाते पुढे जाऊन गंभीर स्वरूप धारण करू शकते, परंतु गती वाढण्याऐवजी संयम पाळणे गरजेचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना भावनिक थकवा ह्या आठवड्यात जाणवू शकतो व मानसिक ऊर्जेचा योग्य वापर केल्यास आवश्यक असा चंद्राचा प्रभाव या आठवड्यात तुमच्या मनाला एक उत्तम आल्हाद देईल. श्वसनक्रिया आणि शांत बसण्याचा वेळ स्वतःसाठी राखून ठेवणे अत्यंत उपयुक्त ठरेल. पचनाशी संबंधित त्रास, थकवा, झोपेची अनियमितता आणि स्नायू ताण या गोष्टींकडे अजिबात मीन राशीच्या जातकांनी दुर्लक्ष करू नये. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. ह्या आठवड्यात एखाद्या छोट्या प्रवासाचा योग येऊ शकतो, जो आत्मिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल आणि तुम्हाला नवीन ऊर्जा देईल. आध्यात्मिकदृष्ट्या आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला काही सूक्ष्म संकेत मिळणार आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील पुढील पाऊल निश्चित करू शकाल आणि या संकेताचा आदर केल्यास तुमच्या जीवनात आश्चर्यकारक सकारात्मक बदल होऊ शकतात. ध्यान करताना पाण्याच्या तरंगाकडे किंवा दीपज्योतीकडे एकटक बघणे तुम्हाला अत्यंत फलदायक ठरेल, कारण त्यामुळे मनात शांती येईल आणि अडकलेल्या भावनांना मुक्तता मिळेल. ग्रहस्थितीनुसार हा काळ मीन राशीच्या जातकांना तुम्हाला स्वतःची ओळख अधिक खोलवर समजून घेण्याची क्षमता देतो आणि तुम्हाला काय गमवायचे, काय सोडायचे आणि काय स्वीकारायचे हे स्पष्टपणे दाखवून देईल. या आठवड्यात तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील आणि जीवन अधिक सुरळीत वाटेल, कारण तुमची आध्यात्मिक ऊर्जा ह्या आठवड्यात वाढणार आहे आणि तीच ऊर्जा तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षेत्रात तुमच्यामध्ये संतुलन निर्माण करेल. तुम्ही तुमच्या भावनांचा आदर करून वागाल व ह्या आठवड्यात तुम्हाला कोणतीही गोष्ट साध्य करणे कठीण राहणार नाही, कारण तुमचे मनोबल आणि आंतरिक शक्ती दोन्ही प्रचंड वाढलेले असेल. तुमच्या आवाजात आत्मविश्वास दिसेल, तुमच्या शब्दांना वजन येईल आणि तुमच्या संकल्पाला आणि तुमच्या सल्ल्याला लोक महत्त्व देणार आहेत. हा काळ तुम्हाला भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर प्रगतीपथाकडे नेणारा ठरेल आणि जीवनाला एका नव्या दृष्टिकोनातून तुम्हाला पाहायला शिकवेल. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे पांढरा, शुभ अंक आहे 7, शुभवार आहे सोमवार, शुभ दिनांक आहे 1 व 6 व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: पांढऱ्या कमळासमोर संध्याकाळी शांत बसून 108 वेळा ओम नारायणाय नमः या मंत्राचा जप करा. या मंत्रामुळे मनातील अस्थिरता दूर होईल, भावनिक परिपक्वता येईल आणि मार्गातील अदृश्य अडथळे दूर होऊन जीवनात स्थिरता येईल आणि शांती देखील मिळेल. हे होते मेष ते मीन ह्या 12 राशींचे दिनांक 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो की गेले 2 आठवडे माझ्या आईचे निधन झाल्यामुळे मी कुठल्याही प्रकारची ज्योतिषासंदर्भात सेवा तुम्हाला देऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमा करा. पण अशा परिस्थितीत देखील तुम्ही आमच्या चॅनेलशी जोडलेले राहिलात, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.